मराठा मुकक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राइब बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा। विचार मंचावर बसलेली सगळी माझी आदरणीय मित्रमंडळी, श्रीयुत संजयजी इंगळे तिगावकर, प्राध्यापक हाशमजी, प्राध्यापक देवतळे, छायाताई सावरकर, ॲडव्होकेट गणेश हलकारे, प्रशांत सपाटे, हरीश इथापे, ॲडव्होकेट के.पी. लोहवे, पंकज वंजारे, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या वर्धेकर स्त्री पुरुष नागरिकांनो आणि सळसळत्या रक्ताच्या, जिवंत हृदयाच्या, शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो, मैत्रिणींनो, मराठा क्रांती मोर्चा त्यामागच्या असंतोषाची मूळ कारणे या विषयावरच्या एका व्याख्यानाला आपण सुरुवात करतो आहोत। मला माहिती आहे की आपल्या पुढ्यामध्ये संजय यांनी त्याची पार्श्वभूमी ऑलरेडी मांडलेली आहे। सगळ्यात पहिले जे लोक मला ओळखतात, सामाजिक कार्यकर्ता या नात्याने ओळखतात, त्यांच्या मनामध्ये पहिला मुद्दा उपस्थित झाला असेल की मानव आणि अनिस या विषयावर का बोलते आहे। मी मुळामध्येच जयप्रकाश नारायणांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनातला एक युवक, त्यामध्ये घडलो आणि जडलो। आम्हाला संपूर्ण समाजामध्ये संपूर्ण क्रांती घडवून आणायची होती आणि असा एक समाज निर्माण करायचा होता की ज्यातनं समता, बंधुता, स्वातंत्र्य जपणारा एक उत्तम समाज निर्माण होईल। ते स्वप्न घेऊन चालत असतानाच 1982 साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली। या विषयाला प्रचंड प्राधान्य देऊन, कारण मी स्वतः अतिशय अंधश्रद्ध होतो, अंधश्रद्ध वातावरणात वाढलेलो होतो, अंधश्रद्धांचे परिणाम अतिशय मोठ्या प्रमाणावर भोगलेले होते आणि म्हणून भूतभानामध्ये मंत्रतंत्र, जादूटोणा असल्या सगळ्या विषयांना, बाबांच्या चमत्कारांच्या विषयांना घेऊन लोकांना आपण नीटपणे त्यांचं प्रबोधन करायचं, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचा, त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी बनवायचं। आणि एकदा माणूस वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला लागला, बुद्धिप्रामाण्यवादी बनायला लागला की स्वाभाविकच तो समता स्वीकारतो, स्वातंत्र्य स्वीकारतो, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा आदर राखतो आणि आपसामध्ये बंधुता निर्माण होते। आणि या पद्धतीचं एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं आपल्याला एक पाऊल उत्तम पद्धतीनं टाकता येतं। म्हणून गेले 35 वर्ष ही अनिसची वाटचाल सुरू होती। आपणा सगळ्यांना माहित आहे की ही सगळी वाटचाल सुरू असताना आम्ही देवाधर्माला विरोध नाही असं म्हणत म्हणत पण धर्मनिरपेक्ष आणि जातीनिरपेक्ष पद्धतीनं काम करत होतो। मी वर्ध्याचाच आहे। 75 सालापर्यंत वर्ध्याच्या जेलमधनं बाहेर पडेपर्यंत या वर्ध्यामध्येच होतो। नंतर मी वर्ध्यातनं बाहेर पडलो। सर्वसाधारणतः 71 साली जयप्रकाश नारायणांच्या एका शिबिरामध्ये मी गेलो आणि त्यांच्या तरुण शांतीसेना नामक एका संघटनेमध्ये दाखल झालो। माझं आडनाव असं विचित्र होतं की खासदारांचं तेच आडनाव, प्राचार्यांचं तेच आडनाव। त्याचा मला खूप त्रास व्हायचा। तू अमुकाचा कोण रे? वडील सुद्धा प्रसिद्ध होते, त्यांचा तू कोण रे? मला वाटायचं मी काय आहे की नाही। कोल्हापूरला एका शिबिराच्या आयोजनाकरता गेलो। प्रचंड उत्तम प्रतिसाद मिळाला। 250 पोरांचं शिबिर आयोजित केलं। सगळं जिथे जायचं तिथं भरपूर देणग्या मिळायच्या, साखरेच्या पोतीच्या पोती मिळायची, धान्याची पोतीच्या पोती मिळायची। माझ्यासोबतची एक सहकारी होती, ती म्हणाली, तुला वाटतंय की तुझ्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि पटवण्याच्या कौशल्यामुळे तुला हा प्रतिसाद मिळतो आहे, खरं म्हणजे हा तुझ्या आडनावाचा प्रताप आहे आणि त्यामुळे हा प्रतिसाद तुला मिळतो आहे। तिथून माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं केवळ मोठ्यांमुळे आपल्यासोबत जोडलं जातं म्हणून आपल्यासाठी घातक आहे तसं नाहीये, तर ती जाती प्रदर्शक असतात म्हणून ती घातक आहे। आणि मित्रांनो, त्याच्या पुढच्या बेळगावच्या शिबिरामध्ये आम्ही अनेक मित्रांनी आमची आडनावं बदलली। मी मानव नाव घेतलं, काही लोकांनी भारतीय घेतलं आणि या पद्धतीनं आम्ही जात आणि आडनाव सुद्धा सोडून दिलं।
तेव्हापासून आजपर्यंत मी माणूस बनण्याचा प्रयत्न करत आणि इतर माणसांना माणूस म्हणून समृद्ध करण्याचा प्रयत्न करत जगतो आहोत। या पार्श्वभूमीवर जी संघटना जात मानत नाही, माझ्या संघटनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांची जात आम्हा परस्परांना माहीत नसते, जात पाहून कोणालाही कोणतं पद किंवा कोणतंही स्थान दिलं जात नाही, असं असताना एका जातीच्या नावावर निघणाऱ्या मोर्चावर बोलण्याची मला का गरज वाटली? मराठा कुणबी क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा क्रांती मोर्चा असेल, सामाजिक क्षेत्रातल्या अनेक लोकांना हा प्रश्न पडणं अत्यंत स्वाभाविक आहे। इतरांनाच नव्हे तर अनेकांना हा प्रश्न पडतो की का बाबा या जातीच्या अशा भानगडीमध्ये मानव पडत आहेत। तेच तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी उपस्थित आहे। एकेकाळी जाती तोडो जानवे तोडो आंदोलन जाणवणारी आम्ही मुलं या पद्धतीच्या प्रश्नांची दखल घेण्याची का गरज पडते? त्याचं कारणच आहे की तो प्रश्नच तेवढा गंभीर आहे, गहन आहे, अत्यंत महत्वाचा आहे, संपूर्ण समाजावर आणि देशावर परिणाम करणारा आहे आणि म्हणून त्याची दखल घेणं अपरिहार्य आहे। मराठा क्रांती मोर्चे निघायला लागले कोपर्डीच्या प्रकरणानंतर। 13 जुलैला कोपर्डीमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला, त्यानंतर तिची निर्घृण हत्या झाली, अत्यंत अमानुष हत्या झाली। पहिला मोर्चा निघाला नगरमध्ये, त्यानंतर औरंगाबादचा मोर्चा, पुढचे मोर्चे आणि मोठ्या संख्येने मोर्चे निघायला लागले। मी 30 ऑगस्ट ते 27 सप्टेंबर या काळामध्ये पूर्ण या वातावरणापासून दूर होतो, लेह लडाख मध्ये फिरत होतो। 23 तारखेला मी दिल्लीला परतल्यानंतर दिल्लीच्या पत्रकारांशी चर्चा सुरू झाली। एवढ्या मोठ्या संख्येनं, प्रचंड मोठ्या संख्येनं जनसमूह रस्त्यावर एकत्र येतो आहे। मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नावाने येत असेल, कुणबी मराठा मोर्चांच्या नावाने येत असेल, हा एवढा मोठा जनसमूह का येतो आहे? दीर्घकाळ पत्रकारितेमध्ये काम करणारे, देशभरचा आणि जगभरचा अभ्यास असणारे पत्रकार सुद्धा वरवरच्या कारणांमध्ये अडकलेले आहेत। मुंबईला गेलो, सगळे पत्रकार मित्र आहे, अनेक संपादक मित्र आहेत, त्यांच्यासोबत चर्चा झाली, तेव्हाही लक्षात आलं की आपण सगळे वरवरच्या कारणांमध्ये अडकलेलो आहे। त्यानंतर मी वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली, संघटनेच्या नेत्यांशी बोलायला सुरुवात केली, ज्यांना ज्यांना समाजाविषयी कळकळे त्यांच्यासोबत बोलायला सुरुवात केली आणि माझ्या असं लक्षात आलं की कुणालाच खऱ्या अर्थानं याच्या खोलामध्ये शिरता येत नाहीये, याचं खरं उत्तर सापडत नाहीये। मराठा क्रांती मोर्चांमध्ये ही संख्या केवढी मोठी असावी याचा तुम्हाला अंदाज येण्याकरता काही गोष्टी मी तुमच्या पुढ्यामध्ये टप्प्याटप्प्यानं मांडत जाणार आहे। दीर्घ काळापासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो। माझ्या भाषणांना कोणालाही पैसे न देता, गाड्या न पाठवता सुद्धा मोठ्या संख्येनं लोक येण्याचा मी अनुभव घेत आलेलो आहे। अनेक काँग्रेसचे मंत्री, आमदार मला नेहमी म्हणायचे की तुमच्या व्याख्यानाला तुम्ही एवढं विरोधी बोलता, लोकांना लागेल असं बोलता, तरी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक कसे येतात? पण राजकीय पक्षांना जेव्हा लोक एकत्र आणावे लागतात तेव्हा काय काय करावं लागतं? जातीय संघटनेच्या लोकांना सुद्धा जेव्हा लोकांना रस्त्यावर आणायचं असतं, मोर्चामध्ये आणायचं असतं, तेव्हा काय काय करावं लागतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांपासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना नीट माहीत आहे। असं असताना 35 साली मोर्चे आतापर्यंत निघाले असं मानलं जातं 26 जिल्ह्यांमधले, नागपूरचा शेवटचा जिल्हा आपण पकडलं तर। या सगळ्या मोर्चांमध्ये कितीही कमी आकडेवारी मोजा तरी 1 कोटीपेक्षा अधिक लोक सहभागी झालेले आहेत। मला एक फायदा आहे जो कदाचित सर्वसामान्य माणसाला नसतो। महाराष्ट्रातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं मी अलीकडेच सगळ्या जिल्ह्यांमधलं, मुंबईपासून तर अगदी गडचिरोलीपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध निर्माण झालेले असतात, एक विश्वास निर्माण झालेला असतो। मला जर काही एखादी माहिती मिळवण्याची गरज वाटली तर त्यांच्याशी डायरेक्ट बोलता येतं, त्यांच्याकडनं माहिती मिळवता येते। अतिशय कंजूष पद्धतीनं जरी आपण विचार केला तरी या सगळ्या मोर्चांमध्ये, या 35 मोर्चांमध्ये किमान 1 कोटीपेक्षा अधिक माणसं सहभागी झालेले आहेत। एवढ्या मोठ्या संख्येनं ही माणसं जी आली रस्त्यावर, ती कोणी राजकीय नेता आणू शकतो का? आता तुम्हा सगळ्यांना माहित आहे, जाहीररित्या टीव्ही पासून सगळीकडे चर्चा झालेली आहे की शरद पवारांचं यामागे सगळं काही आहे
आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक येत आहेत. ज्या राजकीय पक्षामध्ये एवढी ताकद असते त्या राजकीय पक्षाला किमान महाराष्ट्रामध्ये 200 तरी जागा निवडून येण्याचं सामर्थ्य असणारा तो पक्ष असतो. 40 वर तो येऊन पोहोचण्याची शक्यता नव्हती. कोणताही राजकीय पक्ष एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर लोकांना आणू शकत नाही. मग आपल्याला दुसरं असं वाटेल की काही संघटनांमुळे एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येतात का? 2च वर्षापूर्वी ज्यावेळेस राणे समिती गठीत झालेली होती आरक्षणाकरता मराठा, ती निर्णय घेणार होते की मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा म्हणवणाऱ्या संघटनांनी पूर्ण ताकदीनं मोर्चे ठिकठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस नितांत गरज होती, कारण त्याच्या आधारावर समितीचा निर्णय होण्याची शक्यता होती. पण त्यावेळेस मग ते मेटे असतील, शशिकांत पवार असतील, मराठा सेवा संघ असेल, कुणालाही 5-10 हजारांपेक्षा अधिक मोठा मोर्चा काढता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जातीच्या नावावर किंवा आरक्षणाच्या नावावर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं लोक येत नाहीत. मग हे असताना आता 1 कोटीपेक्षा अधिक लोक रस्त्यावर येतात. एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा, या पद्धतीनं येतात. हे मोर्चे सगळेच्या सगळे अतिशय शांत असतात, शिस्तबद्ध असतात. यामध्ये स्त्रियांचा मोठा सहभाग असतो आणि अशा समाजातल्या स्त्रियांचा मोठा सहभाग असतो की ज्या जनरली पदर काढल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. जनरली ह्या स्त्रिया उंबरठा सहजासहजी ओलांडत नाही. अशा समाजातल्या स्त्रियांचा मोठा सहभाग असतो, त्या पुढे असतात. यामध्ये मुलीच जास्त बोलतात. त्यानंतर संपूर्ण हा मोर्चा पार पडल्यानंतर पूर्ण तो सगळा परिसर स्वच्छ केला जातो. एकही कागदाचा कपटा किंवा एखादा कचरा पडला राहणार नाही याची काळजी घेतो. अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध नियोजन असतं. एखाद्या कॉर्पोरेटला सुद्धा लाजवावं या पद्धतीचं नियोजन असतं. यामध्ये सगळ्याच पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांचा सक्रिय सहभाग असतो. म्हणजे त्या परिसरातला एकही राजकीय पक्षाचा पुढारी, ज्याला थोडं बहुत राजकीय क्षेत्रामध्ये महत्व आहे, तो बाजूला राहत नाही. तो जर मराठा, कुणबी किंवा तत्सम जवळच्या जातीचा असेल तर, आणि तो केवळ धनानीच मदत करतो असं नव्हे, तर एरवी नेहमी पुढे राहणारे हे सगळे राजकीय पुढारी मागच्या रांगेमध्ये चालायला तयार असतात, पण स्वतःचा प्रेझेन्स त्या ठिकाणी नोंदवून जातात, तनमन धनानी मदत करतात. शिवसेना कधीही जात मानत नाही असं म्हटलं जातं. नितीन गडकरींचं हे आवडतं वाक्य आहे. ते म्हणतात की आम्ही सगळेच्या सगळे पक्ष जात पाहून सगळ्यांना तिकीट द्यायचं की नाही ठरवतो. महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशात एकच पक्ष आहे, त्याचं नाव शिवसेना. ते कधीही कोणती जात पाहून कोणाला काही तिकीट बिकीट देत नाही. जात न मांडणारा एकच पक्ष आहे असं ते नेहमी म्हणतात. अनेकांना हे खरं वाटतं, अनेकांना हे पटतं. तीही शिवसेना जातीय मोर्चा असताना, मराठा कुणबी मोर्चे असताना त्यातले सगळेच्या सगळे आमदार, खासदार त्यामध्ये सहभागी होतात, तनमन धनाने अर्पण करतात, मनाने मदत करतात. या पद्धतीचं चित्र निर्माण होऊन हे मोर्चे निघालेले आहेत. आता राजकीय पक्षांचे पुढारी का यामध्ये सहभागी झाले असावेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आपण यापेक्षा दूर राहिलो तर आपलं पुढे काही खरं नाही, आणि म्हणून ते सहभागी झालेत हे ओळखण्या इतपत आपण सगळे शहाणे आहोत. आता मित्रांनो, संपूर्ण जगानं आदर्श घ्यावा या पद्धतीचे हे मोर्चे आहे. पण हे सगळं वरपांगीचं दृश्य आहे. या मोर्चाला कोणीही नेता नाही, तरीही एवढ्या शिस्तबद्ध पद्धतीने कसे निघतायत हा प्रश्न सगळ्यांना पडला. आणि म्हणून मी काही मोर्चांच्या आयोजकांशी बोललो. मला ती एक संधी आहे की महाराष्ट्रभरातल्या सगळ्याच संघटनांशी चांगले संबंध असल्यामुळं, त्यातल्या नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळं डायरेक्ट बोलता येतं, नेमकं समजून घेता येतं. आणि त्यातनं असं लक्षात आलं की यामध्ये कोणीही एक नेता नाही. ज्या कोणी या मराठा मोर्चांचं नेतृत्व करण्याचा थोडासा प्रयत्न केला, त्यांचे हाल कुत्र खाणार नाही असं समाजाने करून टाकलं. अशी परिस्थिती असल्यामुळे कोणी हिंमत पण करत नाही की मीच माझं नेतृत्व आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतं असं म्हणण्याचे. असं असताना हे सगळे मोर्चे एवढे शिस्तबद्ध पद्धतीनं निघत असताना कुठेही हिंसेचं गालबोट लागलेलं नाही,
असा हा जगातला अद्वितीय पराक्रम का करू शकले? हे खरं आहे की या मोर्चांमध्ये स्त्रियांचा अतिशय मोठा सहभाग असल्यामुळेच ही अहिंसा इतक्या ताकदीनं पाळता आली. याबद्दल कुणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारण नाही. आपल्याच आसपासच्या घरातल्या स्त्रिया या ठिकाणी असताना थोडंसंही आपण चुकीचं वागलो तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील याची जाणीव सगळ्यांमध्ये असणं आणि त्यामुळे प्रोटेक्टिव्ह असणं आणि म्हणून मग सगळ्यांनी शांतीचा मार्ग अधिक ताकदीनं स्वीकारणं हे स्वाभाविक आहे. पण एवढ्या मोठ्या जनसमूहाने असं शांततेनं वागणं हे जगातलं अद्वितीय उदाहरण आहे. आता मित्रांनो, हा सगळ्याच्या सगळा झाला पॉझिटिव्ह भाग. या मोर्चांच्या मागण्यांकडे वळण्याच्या आधी ज्या समूहाला नेतृत्व नसतं किंवा सगळेच्या सगळे समूहामध्ये सामील होणारे लोक त्या नेत्याला मानत नाही, त्याच्या शब्दाखातर तो म्हणेल त्या पद्धतीनं वागत नाही, त्याची परिणती काहीही होऊ शकते. हाही जगाचा इतिहास आहे. कदाचित त्यातनं प्रचंड मोठा स्फोट होऊ शकतो. मला एका बाजूने हा प्रचंड मोठा ज्वालामुखी वाटला आणि या ज्वालामुखीचा कुठेतरी प्रचंड स्फोट होऊ शकतो याची काळजी वाटली. विशेष महत्वानं महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करणाऱ्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी बोलत असताना ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे, उद्या यातनं काय होईल याची भीती निर्माण झालेली आहे, ती लक्षात घेत असताना ही भीती तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणं मला नितांत गरजेचं वाटतं आहे आणि त्यातून योग्य दिशेनं आपल्याला मार्ग काढता आला पाहिजे आणि त्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं वाटतं. म्हणूनच हे आजचं व्याख्यान आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक का येतात? माझा जगभरच्या क्रांतींचा अभ्यास आहे. एकेकाळी आम्ही जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनात असल्यापासून जगभरच्या क्रांतींचा अभ्यास करत होतो आणि जरी गेले 35 वर्ष मी केवळ 2 विषयांवर प्रामुख्यानं बोलत असलो, अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, तरी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास मात्र सातत्यानं सुरूच राहिलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं जी काही माणसं जमलीत त्यामध्ये धार्मिक आधारावर जमलेली माणसं आपण बाजूला ठेवूया. त्याची कारणच वेगळी असतात, त्यामागचे उद्देश वेगळे असतात. क्रांती करता किंवा एखाद्या राजकीय किंवा सामाजिक मागणी करता आजपर्यंत जगामध्ये किती लोक एकत्र आलेत ते आपण पाहूया. चीन मधला लॉंग मार्च हा सगळ्यात प्रसिद्ध असा क्रांतिकारक मोर्चा मानला जातो. हा तब्बल 1 वर्ष चालत होता. 16 ऑक्टोबर 1934 ते 20 ऑक्टोबर 1935 पर्यंत 4000 मैलांचा प्रवास करून हा मोर्चा पोहोचला. त्यामध्ये 85,000 ट्रूप्स सामील होते, म्हणजे जवळपास 10 लाख लोक सामील होते आणि वर्षभरानंतर त्यातले केवळ 8,000 लोक पोहोचू शकले. बाकीचे मध्ये मध्ये गळले किंवा मारले गेले, कारण तो सदा हिंसक संघर्ष होता. याच चीनमध्ये, कारण आपल्या भारताची लोकसंख्यात्मक तुलना फक्त चीन सोबतच होऊ शकते, म्हणून चीनच्या शिवाय दुसरी उदाहरण आपल्याला तेवढी मोठी आढळत नाही. याच चीनमध्ये 1989 साली तियानमेन चौकामध्ये विद्यार्थ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं होतं. त्याला विद्यार्थ्यांचं लोकशाही आंदोलन असा शब्द जगभर वापरला जातो. हे आंदोलन जवळपास 400 शहरामध्ये पसरलं होतं आणि या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या होती 10 लाख. 10 लाख विद्यार्थ्यांना हाताळण्याकरता 3 लाख ट्रूप्स चीन सरकारने वापरले. या प्रकाराला हिंसक वळण मिळालं असं निमित्त करून गोळीबार मोठ्या प्रमाणावर झाला. रणगाडे या विद्यार्थ्यांवर सोडण्यात आले. परिणाम असा झाला की 3,000 ते 30,000 लोक यामध्ये मारले गेले. चीन हा पोलादी भिंतीचा देश असल्यामुळं खरी माहिती कधीच बाहेर आली नाही, पण जगभरचे जे इतिहास सांगतात किंवा जी माहिती संकलित केली जाते पत्रकारांच्या माध्यमातून, त्यामध्ये 3 ते 30,000 लोक मारले गेले असं मानलं जातं. अलीकडच्या याच वर्षी ब्राझीलमध्ये एक अतिशय मोठा मोर्चा निघाला एका राजकीय मागणी करता. मी फक्त मोठे आकडे असलेल्या मोर्चांबद्दल बोलतो आहे. आणि या मोर्चामध्ये एकूण जे लोक सहभागी झाले, ब्राझीलमधली ही गोष्ट आहे, तिथल्या प्रेसिडेंटच्या विरुद्ध हा मोर्चा निघाला याच वर्षी आणि त्यामध्ये साधारणतः 34 लाख लोक सहभागी झालेले होते.
रोम इटलीमध्ये 2002 मध्ये 23 मार्चला एक मोर्चा निघालेला होता. त्यांचीही राजकीय मागणी होती आणि त्या मोर्चामध्ये 30 लाख लोक सामील झालेले होते. मित्रांनो, सगळ्यात मोठा जगातला मेळा मानला जातो तो कुंभमेळा. त्यामध्ये 60 लाख पेक्षा अधिक लोक कधीच आजपर्यंत सहभागी झालेले नाहीत. मक्क्यामध्ये संपूर्ण जगभरचे मुस्लिम लोक एकत्र येतात. तिथे 30 ते 50 लाख लोक एकत्र येतात. करबला शिया पंथीय मुस्लिमांची ती जागा आहे, पवित्र स्थळ आहे. त्यामध्ये 1986 साली सगळ्यात मोठा जनसमूह जमला होता. त्याची संख्या होती 30 लाख. तुमच्या असं लक्षात येईल की आजपर्यंत जगभर जे जनसमूह एकत्र जमले आहेत त्यापेक्षा ही संख्या कितीतरी मोठी आहे. आणि ही संख्या अशी आपोआप निर्माण झाली का? मला जो काही अभ्यास आहे, जगामध्ये आजपर्यंत सगळ्यात जास्त माणसं रस्त्यावर आणणाऱ्या माणसाचं नाव जग ओळखतो. त्याचं नाव आहे महात्मा मोहनदास करमचंद गांधी. गांधींच्या आंदोलनामध्ये आजपर्यंत जगामध्ये सगळ्यात जास्त लोक रस्त्यावर आलेत. स्त्रिया आल्यात, पुरुष आलेत आणि ते आंदोलन संपूर्णतः अहिंसक होतं. स्वातंत्र्याकरता ते आंदोलन होतं. मोठा, खरं म्हणजे अतिशय मोठा मुद्दा होता. आणि तरीही त्या मोर्चांमध्ये महात्मा गांधी 1914 साली भारतामध्ये परत आले. तेव्हापासून तर 1948 पर्यंत मरेपर्यंत जेवढी माणसं सहभागी झाली त्यापेक्षा अधिक माणसं 3 महिन्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चांमध्ये सहभागी झालेली आहे. दुसरा एक मोर्चा मी जवळून पाहिलेला आहे, तो म्हणजे जयप्रकाश नारायणांचा. त्याचा मी एक भाग होतो. आजपर्यंत त्या सभांचे रेकॉर्ड्स कोणी मोडू शकलेलं नाहीये. 5-5, 6-6 लाखांच्या सभा मी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. किमान 5 ते 6 सभा पाहिलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं लोक कसे शांतपणे येतात, स्वतःची शिदोरी घेऊन येतात, गावागावात न येतात, जयप्रकाशांचं भाषण 3 तास ऐकतात, पुन्हा शांतपणे परत जातात. त्यांना हाताळायला, सांभाळायला मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक नाही, कोणी नाही, तरी कुठेही कोणी चेंगरून मरत नाही, काही होत नाही. अतिशय शांतपणे येतात, शांतपणे परत जातात. कधी कोणत्या मुलीची छेड नाही, कोणत्या बाईला त्रास नाही. हेही दृश्य मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. पण त्याही आंदोलनामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं लागोपाठ एवढ्या कमी वेळामध्ये माणसं सहभागी झाले नव्हते. एवढा मोठा जनसमूह यामध्ये सहभागी होतो. मुद्दा काय असतो? कोपर्डीवर मध्ये एका मुलीवर अमानुष बलात्कार झालेला आहे. बरं, यामध्ये कुठेतरी सरकार त्या केसमध्ये हयगय करत आहे. ज्यांनी बलात्कार केला त्यांच्या बाजूने सरकार किंवा पोलीस उभं राहत आहे असं काहीच घडलेलं नव्हतं. आणि तरीही तिथल्या 17-18 संघटना एकत्र येऊन, त्यामध्ये दलित संघटना सुद्धा आयोजनामध्ये होत्या. या मुलीला न्याय मिळावा, अतिशय ताकदीनं केस तिच्यावर दाखल व्हावी. म्हणजे तिच्यावर, म्हणजे ज्यांनी एक बलात्कार केलेला आहे त्या सगळ्या आरोपींवर दाखल व्हावे आणि त्याकरता कमीत कमी काळामध्ये फाशीची शिक्षा व्हावी, याकरता हा मोर्चा निघाला. नगरच्या पोलिसांशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले, आम्हाला वाटलं 10,000 लोक येतील. आयोजकांचा अंदाज 10 लाख, पोलिसांची 10,000. प्रत्यक्षामध्ये एवढे लोक आले की मोजता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि शासनापासून, पोलीस खात्यापासून सगळे हपकून गेले की एवढे लोक आलेच कुठून. मला वाटतं हे लिटमस काही लोकांना बरोबर सेन्स करता आला. त्यांनी औरंगाबादमध्ये अतिशय ऑर्गनाइज पद्धतीनं मोर्चा 9 ऑगस्टला आखला. 9 ऑगस्टच्या मोर्चाच्या वेळी सगळ्या संयोजकांची अपेक्षा 50,000ची. 50,000 लोक येतील या पद्धतीनं तयारी होते आहे. पोलिसांना वाटलं 50-60 हजाराच्या वर येऊच शकणार नाही, त्या पद्धतीनं त्यांनी तयारी केली. प्रत्यक्षामध्ये 5 लाखापेक्षा अधिक लोक आले असा संयोजकांचा दावा आहे आणि पोलिसांचं म्हणणं आहे की 3 लाखापेक्षा निश्चित जास्त लोक होते. सगळेच्या सगळे हपकून गेले की हे लोक कुठून येत आहेत, काय येत आहेत, कशासाठी येत आहेत, यांना कोण बोलावत आहे, कशासाठी बोलावतं आहे, काही समजेना असं वातावरण तयार झालं. कोपर्डी मधला जो पहिला मोर्चा सगळ्या संघटना मिळून काढण्यात आला, मी आधीच सांगितलं की त्यामध्ये दलित संघटनांचा सुद्धा सहभाग होता. आणि तरीही त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी रद्द करा या पद्धतीची मागणी पुढे आली. आता ती मागणी मोर्चाची खरं म्हणजे नव्हती. आम्हाच पत्रकारांनी उत्साहानं त्या मोर्चामध्ये काही सहभागी झालेल्या लोकांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द केली पाहिजे, हे लोक असे वागतात तसे वागतात या पद्धतीच्या
मुलाखती जेव्हा टीव्हीवर प्रसिद्ध झाल्या त्यापासून वातावरण ढवळायला सुरुवात झाली. हे नेमकेपणानं औरंगाबाद मोर्चानं ओळखून त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी न ठेवता अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा, त्यामध्ये सुधारणा करा, या पद्धतीची एक संयत मागणी ठेवली. याला रिएक्शन म्हणून त्याच काळामध्ये दलित मोर्चा निघण्याची शक्यता होती. बहुजनांच्या नावाखाली आंबेडकर सारखे म्हणजे प्रकाश आंबेडकरांसारखे अत्यंत सुबुद्ध नेते त्यावेळेस अत्यंत उत्तम पद्धतीनं महाराष्ट्र वाचवण्याकरता पुढे धावून आले आणि ते म्हणाले या पद्धतीचे मोर्चे काढण्याची गरज नाही. आणि मग पुढचं जे चित्र निर्माण होण्याची शक्यता होती ती शक्यता जवळपास थांबली. खरं म्हणजे आपण या सगळ्याच दलित पुढाऱ्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी वातावरण चिघळणार नाही याची काळजी घेतली. त्यामध्ये रामदासजी आठवले आहेत, प्रकाशजी आंबेडकर आहेत, इव्हन जोगेंद्रजी कवाडे आहेत. आपण विदर्भात होत म्हणून त्यांचं नाव घेणं अपरिहार्य आहे. काही अपवाद वगळता जे अर्ध्या अळकुंडानं पिवळे झालेले असतात किंवा ज्यांना अजून कोणी आपल्याला फारसं महत्व देत नाही असं वाटतं ते सोडले तर कोणत्याही महत्वाच्या पुढाऱ्यानं यामध्ये आग ओतली नाही, तेल ओतलं नाही आणि याचा भडका उडेल या पद्धतीची वागणूक केली नाही. त्यानंतर मित्रांनो पुढचे मोर्चे 26 ऑगस्टला उस्मानाबादला निघाला, 29 ऑगस्टला जळगावला निघाला, 30 ऑगस्टला बीडला, 3 सप्टेंबरला परभणीला आणि परभणीनं तर सगळ्याच मोर्चांचे रेकॉर्ड मोडले. या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आणि पुढे लागोपाठ पुढचे मोर्चे होत आलेत. अगदी काल परवापर्यंत नागपूरच्या मोर्चापर्यंत आणि वर्ध्याच्या मोर्चानंतर नागपूरचा मोर्चा या पद्धतीनं हे वातावरण आहे. पुढे आता 14 नोव्हेंबरला नागपूरला एक मोठा मोर्चा धडकणार आहे आणि त्यानंतर मुंबईला मोठा मोर्चा धडकणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये काही प्रतिमोर्चे निघाले, काही क्षीण प्रतिमोर्चे निघाले, त्यांची आपण दखल नाही घेतली तरी चालेल. पण ओबीसीच्या नावाखाली नाशिकमध्ये प्रचंड मोठा एक मोर्चा निघाला. तो भुजबळांच्या नावामुळे प्रचंड बदनाम झाला. त्यातून काही प्रश्न निर्माण झालेत. दरम्यानच्या काळामध्ये नाशिकमध्ये दलित विरुद्ध मराठे असं वातावरण निर्माण झालं. 7 गावांमध्ये कर्फ्यू लागला. पोलीस हवालदिल झालेलं होतं, पण पोलिसांनी अतिशय उत्तम पद्धतीनं, सरकारनं अतिशय उत्तम पद्धतीनं आणि मराठा नेतृत्वानं आणि दलित नेतृत्वानं तो प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीनं हाताळला आणि म्हणून ते लोण महाराष्ट्रभर पसरलं नाही. आता मराठा क्रांती मोर्चा निघतो आणि त्यामध्ये दलित वर्सेस मराठा असं वातावरण का निर्माण होतं जेव्हा की मागणीमध्ये या पद्धतीचं काही नसतं. त्याची कारणं आहे की जरी या मोर्चांच्या प्रगट मागणीमध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी नसली, काही ठिकाणी ती केली गेली आहे असं काही आयोजक म्हणतात, पण जनरली मॅक्झिमम ठिकाणी वर्ध्यामध्ये पासून तर सगळीकडे अॅट्रॉसिटीमध्ये सुधारणा करा, त्याचा दुरुपयोग थांबवा या पद्धतीची मागणी आहे. पण अनेक मोर्चांमध्ये जे हातामध्ये फलक होते या अमुक मोर्चांमध्ये त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा या पद्धतीचे फलक असायचे आणि म्हणून त्या पद्धतीचं हे वातावरण ढवळून निघालं. आता मित्रांनो या मोर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या कोणत्या मागण्यांकरता एकत्र आली असं आपल्याला वरपांगी दिसतं. पहिले कोपर्डीची मागणी. कोपर्डीच्या मागणीविषयी कोणाचंच दुमत नव्हतं. सरकार सुरुवातीपासून कटिबद्ध होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले होते की मी लवकरात लवकर या व्यक्तींना व्यवस्थित पोलीस तपास करून फाशी देईन आणि ते केवळ बोलले नाही तर पोलिसांनी त्या पद्धतीनं ती केस तयार केली. उज्ज्वल निकमांसारखा अत्यंत निष्णांत वकील त्याकरता नेमला आणि योग्यरित्या ही केस चालवली जाईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. एक नगरमधला मोर्चा आपण समजू शकतो की या मागणीकरता निघणं आवश्यक होतं. त्यानंतर मात्र या मागणीकरता मोर्चा निघण्याचीच गरज नव्हती कारण सरकारच त्याकरता कटिबद्ध होतं. आणि यातला महत्वाचा भाग असा आहे की मुख्यमंत्र्यांनाही कोणाला फाशी देण्याचा अधिकार नाही, तुम्हाला मलाही कोणाला फाशी देण्याचा अधिकार नाही, तो न्यायालयांना आहे. आणि न्यायालय अशा केसेसमध्ये फाशीची शिक्षा देत नाही हा इतिहास आहे. त्यामुळे कदाचित जो काही न्याय मिळेल तो न्यायालयाच्या आजपर्यंतच्या परंपरेनुसार आणि कायद्यामध्ये जे शक्य आहे त्यानुसार मिळेल हेही आपण दुसऱ्या बाजूने समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या मागणीकरता पुन्हा मोर्चे निघण्याची गरजच नव्हती. पहिली मागणी कोपर्डीची, दुसरी मागणी आरक्षण, मराठा आरक्षणाची. आता यामध्ये कोकणातल्या कुणब्यांना आणि विशेषतः विदर्भातल्या कुणब्यांना ऑलरेडी आरक्षण आहेच ओबीसी मध्ये. राहिला होता प्रश्न मराठवाड्यामध्ये कोणी स्वतःला कुणबी मानत नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी स्वतःला कुणबी मानत नाही, ते मराठीच मानतात म्हणून ते आरक्षणाच्या बाहेर होते. त्याकरता ही मागणी.
पूर्वी सर्वसाधारणतः असा समज होता की आम्ही पोशिंदे आहोत, आम्हाला काय आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे अनेक लोक इतिहास सांगतात की ज्यावेळेस पंजाबराव देशमुख सगळ्यांना म्हणायला लागले की तुम्ही मराठा कुणबी असा शब्द टाका तुमच्या टीसी पासून सगळ्या ठिकाणी, त्यावेळेस त्यांना हुसकावून लावलं मराठवाड्यामध्ये, असा इतिहास सांगतात सगळे. त्या तपशिलामध्ये मी शिरत नाही. पण मुळामध्ये हे आरक्षण मागण्याची मागणी का आली याच्या मुळामध्ये आपण शिरणारच आहोत. पण ही मागणी आली. राणे समितीनं ऑलरेडी ती मान्य केली. मागच्या सरकारनं ऑलरेडी आरक्षण दिलं. नवं सरकार आलं, कोर्टाने ते नाकारल्यानंतर नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी जाहीर केलं की आम्ही याकरता कटिबद्ध आहोत आणि त्यामध्ये ज्या काही चुका राहिल्या असतील त्या आम्ही भरून काढू आणि पुढच्या टप्प्यामध्ये कोर्टामध्ये नव्यानं हे सगळं सादर करून ते आरक्षण मिळवून देऊ. म्हणजे मोर्चे निघाले नसते तरी सरकारवर एवढा दबाव या मुद्द्याचा होताच होता की त्यांनी आरक्षण मिळवण्याकरता जे जे पॉसिबल आहे ते केलं असतं. समजा आरक्षण मिळालं तर काय होईल? आरक्षण मिळालं, सरकारच्या नोकऱ्या एकूण 7,500 शिक्षण मंत्र्यांनीच जाहीररित्या आकडा सांगितलेला आहे. त्यात 10% किंवा 16% जरी आरक्षण वाढीव मिळालं, बाहेरचं मिळालं, तरी किती नोकऱ्या मिळणार, कितींचे प्रश्न सुटणार. आणि मला वाटतं मराठा मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांना हे कळत नाही, यावर माझा विश्वास नाही. जरी आरक्षणाच्या नावावर आपण एकत्र आलो तरी यातून आपले प्रश्न सुटू शकत नाही, सुटण्याची सुतराम शक्यता नाही. कारण गेल्या 25 वर्षामध्ये सरकारने नोकऱ्याच नव्या निर्माण करणं बंद केलेलं आहे. ज्या अपरिहार्यपणे नोकऱ्या निघतात त्या फक्त एमपीएससी यूपीएससीच्या सगळ्या अधिकारी वर्गाच्या निघतात. बाकीची सगळी भरती बंद आहे. जागा रिकाम्या आहेत, केंद्रातल्या रिकाम्या आहेत, रेल्वेतल्या रिकाम्या आहेत. कारण सरकारचं तेच धोरण आहे की सरकारी नोकऱ्या निर्माण करायच्या नाही, त्याचं खाजगीकरण करायचं. उद्या रेल्वेचं खाजगीकरण झालं तरी आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. त्या दिशेनं सरकारची वाटचाल सुरू आहे. आणि त्यामुळे ह्या नोकऱ्या मिळण्याची शक्यता नाही. आरक्षणाच्या नावावर जो काही फायदा मिळेल तो शिक्षणाकरता फक्त मिळू शकेल, याच्या पलीकडे नाही वस्तुस्थिती आहे. आता मुळामध्ये ही मागणी प्रकर्षानं समोर का येते? वरपांगी दिसणारं कारण असं दिसतंय की जे SC ST मध्ये आहेत त्यांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळतं, त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतं आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या पदांवर असतात. पुढे बढत्यांवर आरक्षण मिळतं आणि ते मोठे अधिकारी बनतात. आता गावातला हा सगळा जो समूह आहे, मराठा वर्ग, मराठा असेल कुणबी असेल, यांचा सगळ्यात जास्त संबंध खेड्याशी असतो. कारण त्यातला 80% जनसमूह अजूनही शेतीशी डायरेक्टली संबंधित किंवा त्यावर अवलंबून असणारा आहे. खेड्यामधलं एक वातावरण आतापर्यंत होतं ज्याचे कौतुक करण्याचं किंवा ज्याचं खरं म्हणजे समर्थन करण्याचं काही कारण नाही. पण वास्तव काय आहे ते मी तुमच्या पुढ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. दलितांची घरं अत्यंत गलित गात्र अवस्थेमध्ये, जेमतेम ते व्यवस्थित जगतायत अशी अवस्था. मराठी कुणब्यांची घरं मात्र ती जमीनदार असल्यामुळे त्यांची घरं व्यवस्थित छानपणे ते जगतायत अशी 50 वर्षापूर्वीची अवस्था. आता मात्र अवस्था उलटी फिरलेली आहे. यांचे वाडे पडलेले आहेत, ते वाडे दुरुस्त करता येत नाही. पण या 50 दलित घरांमधला एखादा मुलगा आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे उत्तम शिकतो. शिकल्यानंतर त्याला स्कॉलरशिपचा आधार असल्यामुळे तो अधिक उत्तम शिकू शकतो. शिकल्यानंतर त्याला रिझर्वेशनमुळे नोकरी लागते, तो एखादा अधिकारी बनतो. तो नागपूरमध्ये जसं घर बांधतो त्याच पद्धतीनं त्याला शेवटी गावातली प्रतिष्ठा महत्वाची असल्यामुळे तो गावामध्ये छानपैकी एक छोटंसं सुबक असं सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधतो. आणि अख्ख्या गावाच्या ते डोळ्यावर येत राहतं की केवढे हे माजलेत, एवढं सिमेंट कॉन्क्रीटचं यांचं घर. याचा बाप, याचा आजोबा माझ्या शेतात काम करायचा, याचं मात्र असं घर. पण आपल्याला बाकीची 48 घरं अजूनही त्याच अवस्थेमध्ये हे दिसत नाही. आणि मग त्यातून कळत नकळत मनामध्ये निर्माण झालेला हा राग आहे तो साचत जातो. कारण मराठा मुली ज्या पद्धतीनं टीव्हीवर मुलाखती देत होत्या त्यामध्ये 40% प्रवेश मिळतो, त्यांना आम्हाला मात्र 90% मिळून मिळत नाही, असं उदाहरण कधीच कुठे घडत नाही. कट ऑफ काय आहे याची सुद्धा आपल्याला माहिती नसते. हा अज्ञानातनं आलेला प्रकार आहे. एखादं खाजगी कॉलेज असेल जिथे कोणीच प्रवेश घ्यायला जात नाही, म्हणून मग रिझर्वेशन जागा पूर्ण भरायच्या आहेत, म्हणून मग कदाचित एखाद्या 40% वाल्याला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला असेल, असं घडू शकतं. पण हे अपवाद आहे. UPSC MPSC मध्ये पहा, इंजिनिअरिंग मध्ये पहा, मेडिकल मध्ये पहा, कट ऑफ मध्ये फार थोडंसं अंतर असतं, फार अंतर नसतं, अशी आजची परिस्थिती आहे.
त्यामुळे बराचसा हा भाग गैरसमजावर आधारलेला आणि त्यामधनं कुठेतरी मग एससी आणि एसटी विषयी मनामध्ये असणारा राग असा निर्माण होतो आणि तो वेगवेगळ्या निमित्तानं व्यक्त होत होता, पण तो मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणार नाही याची काळजी मराठा मोर्चाच्या संयोजकांनी अवश्य घेतली आणि म्हणूनच महाराष्ट्रामधलं वातावरण अजून पेटलेलं नाहीये. आता मित्रांनो, आपण पाहिलं की या नोकऱ्या मिळण्याची शक्यता नसताना सुद्धा जरी उद्या, मला खात्री आहे कारण हा दबाव इतका मोठा आहे सरकारवर आणि केंद्र सरकारवर, की केंद्र सरकार जरी सुप्रीम कोर्टाची अडचण असेल, सगळ्यांची आतापर्यंतची ऍडिशनल दिलेली आरक्षणं रद्द झालेली असेल, तरीही सरकार त्यातनं कोणता तरी मार्ग काढेल, कदाचित गरज असली तर घटना दुरुस्ती करेल आणि आरक्षण मिळवून देईल, पण त्यातून कोणतेही आपले प्रश्न, कोणाचेच प्रश्न सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तिसरा मुद्दा आला अॅट्रॉसिटीचा. प्रामुख्यानं जो सर्वदूर मागण्यांमध्ये होता, वर्ध्याच्या मागणीमध्ये तिसरा मुद्दा वेगळा होता, अॅट्रॉसिटी खाली होता. कारण वर्ध्याच्या मागण्यांमध्ये अनेक संघटनातल्या लोकांचा सहभाग होता म्हणून या पद्धतीचा बदल होता. बाकी सगळ्या ठिकाणी जवळपास अॅट्रॉसिटी 3 नंबर होती. अॅट्रॉसिटी सुधारा किंवा रद्द करा. अॅट्रॉसिटी हा काय प्रकार आहे? त्या कायद्याचा मला जवळून अभ्यास करावा लागला. त्याचं कारण जादूटोणा विरोधी कायदा बनत असतानाच तो अभ्यास झाला. 2016 मध्ये नव्यानं या कायद्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत. शेवटी हा केंद्राचा कायदा आहे. जी माणसं हजारो वर्षांपासून अन्याय भोगत आहेत, ज्यांना ढोरापेक्षाही निकृष्ट दर्जाचं जीवन या समाजाने 2000 वर्ष जगायला लावलेलं आहे, फुल्यांनीच वर्णन करून ठेवलेलं आहे की जेव्हा एखाद्या दलित माणसाला, अस्पृश्य माणसाला पुण्याच्या रस्त्यावरनं जर चालायचं असेल तर भर रणरणत ऊन असताना सुद्धा त्याला पायामध्ये चप्पल घालण्याचा अधिकार नव्हता. त्याने अनवाणी पायाने चाललं पाहिजे. जरी त्यांनी चप्पल निर्माण केली तरी स्वतः मात्र अनवाणी पायाने चाललं पाहिजे आणि त्याने थुंकण्यासाठी स्वतःच्या गळ्यामध्ये मडकी बांधली पाहिजे. त्याची पावलं जमिनीवर उमटू नये म्हणून त्यांनी मागे काटक्या बांधल्या पाहिजे. हा केवळ 150-200 वर्षापूर्वीची ही परिस्थिती आहे या देशामधली. असा जो एक जनसमूह आहे, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगली परिस्थिती आहे, अस्पृश्यतेचे दाह कमी आहेत. याचा अर्थ अस्पृश्यता संपली असा नाहीये, बाहेर प्रांतांमध्ये तर खूपच आहे. याकरता हे जे कल्याणकारी सरकार आहे, घटनेनं सगळ्यांना समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्य देण्याचं अभिवचन दिलेलं आहे. त्या सरकारने या जनसमूहाला न्याय मिळावा याकरता केलेला हा अॅट्रॉसिटीचा कायदा. तुम्ही त्यांच्या जातीच्या आधारावर त्यांच्यावर अन्याय नाही करू शकत. जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला अधिक कडक शिक्षा होईल. हे जात वास्तव या देशामधलं समजून निर्माण केलेला हा कायदा. या कायद्याचा दुरुपयोग होतो असं खूप लोकांचं म्हणणं आहे, पण मला यातली काही फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे. मधल्या काळामध्ये टी.के. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ते आपल्या विदर्भामध्ये आयजी होते, डीआयजी होते, नंतर आयजी असताना त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली कारण ते मराठा समूहातले होते आणि दलित सगळ्या नेत्यांशी त्यांचे मधुर संबंध होते म्हणून कदाचित त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळेस त्यांनी 60% या पद्धतीचे जे सगळे दाखल झालेले FIR होते ते रद्द करून घेतलेले होते आणि 40% तथ्य आहे म्हणून पुढे ते चालवल्या गेले. आज परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे की साधारणतः 8800च्या आसपास केसेस दाखल झाल्यात, कोर्टामध्ये चालल्यात. त्यापैकी फक्त 6.6% केसेसमध्ये शिक्षा झालेली आहे. याचे 2 अर्थ होतात की मुळामध्ये एकदा केस दाखल झाल्यानंतर पुढे ती चालवली जाते. त्या मधल्या टप्प्यांमध्ये केस दाखल करणारे, तक्रार करणारे कुठेतरी दबावाखाली गळून पडतात किंवा वेगवेगळ्या कारणांनी गळून पडतात. साक्षी पुरावे सबळपणे पुढे येत नाहीत आणि म्हणून शिक्षा होत नाही. फक्त याच्या धमकीचा मात्र अनेकांना त्रास होतो. एका पक्षाचे जिल्हाध्यक्ष मला सांगत होते, अगदी तावातावानं सांगत होते की मानव तुम्ही काय असाल ते आहात, तुमचा असेल समाजाचा अभ्यास, पण मी तुम्हाला सांगतो मराठा मोर्चांमध्ये ही प्रचंड मोठी गर्दी होते. याचं कारण आहे अॅट्रॉसिटी. मी स्वतः मोठ्या संख्येनं लोकांना या मोर्चामध्ये पाठवलं. या अॅट्रॉसिटीचा असा त्रास आहे, तसा त्रास आहे, असे झालेत, असे माजलेत, अशा काही केसेस असू शकतात. पण त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी पुरेपूर या कायद्यामध्ये घेतलेली आहे. तुमच्या माहितीकरता मी सांगतो की आता नव्या ज्या सुधारणा आहेत त्यामध्ये एकदा तक्रार केल्यानंतर चौकशी करणं
आणि बाकीचे सगळेच्या सगळे पुढचे कायदेशीर व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारी DYSP आणि DSP लेवलच्याच अधिकाऱ्यावर टाकलेली आहे. त्याच्यावर हे बंधन आहे की या पद्धतीची केस दाखल झाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली पाहिजे, त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, सरकारला रिपोर्ट दिला पाहिजे. तसं नाही केलं तर त्याला स्वतःच्या कर्तव्यामध्ये कसूर केली म्हणून शिक्षाही या कायद्यामध्ये योजलेली आहे. पण मित्रांनो, या कायद्यामधली शिक्षा 6 महिने ते 5 वर्षापर्यंत, अधिक दंड या पद्धतीची आहे मॅक्झिमम कलमांमध्ये. आणि सगळ्याच्या सगळ्यात जवळपास कलमांमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांनी, SP अधिकारी हा फार मोठा असतो, DSP दर्जाचा अधिकारी, त्यांनी तपासणी करावी. त्यामुळे मिसयूज होण्याची शक्यता फार कमी आहे. प्राथमिक लेवलला जे ब्लॅकमेलिंग होत असेल त्याच्या विरुद्ध मात्र सगळ्यांनीच जागरूक राहिलं पाहिजे, त्या पद्धतीच्या तक्रारी केल्या पाहिजे, डायरेक्ट SP कडे गेलं पाहिजे. आणि मग SP आपल्या अधिकारामध्ये अनेक गोष्टी करू शकतात, त्या पद्धतीचा तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी घेऊ शकतात. आणि याविषयी प्रकाश आंबेडकर असतील किंवा रामदासजी आठवले सुद्धा केंद्रामध्ये राज्यमंत्री आहेत याच विषयाचे, सामाजिक न्याय विभागाचे, ते जाहीररित्या म्हणाले की या कायद्याचा मिसयूज होऊ नये असं आम्हालाही वाटतं आणि त्याकरता आवश्यक असतील तर काही सुधारणा करायला आम्ही तयार आहोत. पण मी आता नव्यानं तो कायदा वाचून काढला, त्यामध्ये फार सुधारणा करण्याची गरज नाही. केवळ ऑपरेशन लेवलवर त्याचा चुकीचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि मला वाटतं एवढ्या मोठ्या जनसमूहाचा दबाव असताना पोलीस खातं तरी या पद्धतीचा त्याचा दुरुपयोग होऊ देणार नाही किंवा स्वतः दुरुपयोग करण्याच्या भानगडीत पडणार नाही. आता धमकी दिली जाते ही वस्तुस्थिती आहे. इतरांचं सोडावं, माझी संपूर्ण संघटना जात न मांडणारी आहे. माझ्याच कार्यकर्त्यांचं दोघांचं भांडण झालं. या कार्यकर्त्यांमध्ये दोघंही काम करणारे होते, ते 20 वर्षापेक्षा अधिक वर्ष काम करणारे होते. दोघंही कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर या विषयावर छानपैकी भाषणं देणारे होते. आणि त्यातल्या एका कार्यकर्त्यांनी दुसऱ्याला धमकी दिली, तुझ्यावर अॅट्रॉसिटी लावेल. मला फार आश्चर्य वाटलं, म्हणून मी त्याला विचारलं. तो माझ्या समोरही तावातावानं बोलवत होता की एक दिवस त्याला मी अॅट्रॉसिटीचा दणका देईन. तेव्हा मला त्याला म्हणावं लागलं की बाबा रे, सगळ्यात पहिले तू अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोड, तुझ्या डोक्यात काही शिरलेलं नाही आतापर्यंत, अजूनही तुला जात सोडता येत नाही, तुला अॅट्रॉसिटी कशी काय आठवते, एवढा वेल एज्युकेटेड आहे, सगळं काही आहे, सामर्थ्य आहे. धमक्या देतात ही वस्तुस्थिती आहे. पण त्या धमक्यांना इतरांनी घाबरता कामा नये. इतरांनाही छानपैकी या कायद्यामध्ये संरक्षण आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या एरियातल्या SP-ना भेटून या पद्धतीची धमकी मिळते याची माहिती द्या, त्यातून तुम्हाला खरोखर वेगळ्या पद्धतीचा रिलीफ मिळू शकेल आणि त्या धमक्यांना घाबरण्याचं कोणतंही कारण उरणार नाही. आता मित्रांनो, अॅट्रॉसिटी मधनं हा कायदा लागू झाला साधारणतः 30 जानेवारी 90 पासून आतापर्यंत. त्यामध्ये याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेणाऱ्या सुधारणा झालेल्या आहेत. आणि तरीही या कायद्यावर आपण फार भर देण्याची गरज मराठा मोर्चांना, क्रांती मोर्चांना आहे असं वाटत नाही. मुळामध्ये सगळ्यात जास्त केसेस दाखल झाल्या तर नगरमध्ये, आणि म्हणून कदाचित नगरमधनं ती रिॲक्शन निघाली. दुसरं आहे परभणी आणि तिसरा नंबर येतो आपल्या शेजारचं जे गाव आहे यवतमाळ. या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. आता हे सगळेच्या सगळे प्रकार आपण लक्षात घेतल्यानंतर याला प्रतिमोर्चे निघायला सुरुवात झाली. बहुजन समाजाचा मोर्चा निघायला सुरुवात झाली. औरंगाबादमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हा मोर्चा निघाला. आणि अॅट्रॉसिटी अधिक कडक करा, अॅट्रॉसिटी त्यामध्ये सुधारणा तर दूरच आहे, पण तो अधिक कडक करा आणि त्याची अतिशय कडक अंमलबजावणी करा, याकरता मोर्चा निघायला लागला. यातून मात्र डेफिनेटली 2 जात समूहांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि मला वाटतं ही अपेक्षा दोन्ही मोर्चा काढणाऱ्या लोकांची नसावी, नाही याबद्दल खात्री आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राने याची काळजी घ्यायची गरज आहे. आता आपण सगळ्या मोर्चांमध्ये ठळकपणे पुढे आलेली 3 कारणं पाहिली. एक, कोपर्डी, ज्याच्यासाठी मोर्चाची मागणी असण्याचीच गरज नाहीये. दुसरं, आरक्षण. 1% मागणी नाही केली तरी सरकार देणारच आहे, कारण सरकार सुरुवातीपासूनच त्या पद्धतीच्या दबावामध्ये आहे. तिसरी मागणी आहे अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग होऊ नये, याकरता सगळेच कटिबद्ध आहे आणि आता तर पुन्हा ती मागणी करण्याची गरजच नाहीये. चौथी क्षीणपणे आलेली मागणी आहे आणि ती आहे स्वामीनाथन लागू करा, स्वामीनाथन आयोग लागू करा. वर्ध्यामध्ये मात्र ही मागणी 3 क्रमांकावर होती, बाकी ठिकाणी खूप खाली होती. पुन्हा मी सांगितलं की वर्ध्यामधल्या मागण्यांमध्ये सामाजिक क्षेत्रातल्या अनेक संघटनांचं योगदान असल्यामुळे या पद्धतीची ही मागणी कदाचित वर आली असावी. स्वामीनाथन आयोग लागू करा हा प्रकार काय आहे?
ही मागणी जरी क्षीण असली तरी अत्यंत महत्वाची मागणी आहे। स्वामीनाथन आयोग, डॉक्टर स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते। खरं म्हणजे त्यांना हरित क्रांतीचे जनक मानले जातात। डॉक्टर बोरलॉग आणि स्वामीनाथन या दोघांनी मिळून ज्या गव्हाचं वाण शोधलं ते संकरित वाण, त्यामुळे देशाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढू शकलं, म्हणून त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हटलं जातं। यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय कृषक आयोग नेमला होता आणि त्यांच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकरता काही सुधारणा सुचवण्याची जबाबदारी टाकलेली होती। 18 नोव्हेंबर 2004 ते 4 ऑक्टोबर 2006 या जवळपास 2 वर्षांच्या काळामध्ये एकूण 5 अहवाल त्यांनी सरकारला सादर केले। 5वा अहवाल सादर केल्यानंतर आता 10 वर्ष उलटून गेले तरी यातली कोणतीही मागणी आजपर्यंत सरकारनं मान्य केलेली नाही आणि ती अंमलात आणलेली नाही। ते स्वतः म्हणतात की या देशामध्ये 3.5 लाख आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत। त्यांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे, ते मी मुद्दाम या ठिकाणी नमूद करेन। शेती सुधारली तर भूक व दारिद्र्यापासून या देशाची सुटका होईल, अन्यथा या देशातलं अंतर्गत शांतता, सुरक्षितता आणि सार्वभौमत्व धोक्यात येईल। सार्वभौमत्व धोक्यात का येईल? समजा आपल्या सैन्याने थोडीशी कुचराई केली तर कदाचित देशाचं फार नाही बिघडणार। त्याचं कारण असं आहे की आज जगामधलं वातावरण असं आहे की तुम्ही कोणाचीच हद्द स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवू शकत नाही। आपण पाकिस्तानचा खूप मोठा भूप्रदेश घेतलेला होता 1971 साली। आपल्याला तो जगाच्या दबावापुढे पूर्ण परत करावा लागला, त्यातला काही भाग आपल्याला ठेवता आलेला नाही। एखादं गाव आहे तिकडे लडाख मधलं तेवढं एक वगळलं तर आपल्याला त्यांचं काही ठेवता आलेलं नाही। पण मित्रांनो, या देशामध्ये, कारण मी त्या काळामध्ये जगलेलो आहे, आपल्यापैकी अनेक लोक जगलेले असतील, मी शेतकऱ्याचा मुलगा असून सुद्धा कंट्रोल मधला मिलो गहू खावा लागायचा, तो अमेरिकेमधल्या डुकरांना खाऊ घातला जायचा। शेतकऱ्याचा मुलगा होता, स्वतःच्या शेतामध्ये धान्य पिकायचं, तांदूळ पिकायचा, तरी कंट्रोल मधला तांदूळ घेऊन खावा लागायचा। त्यावेळेस कंट्रोल मधनं साखर मिळायची, ओपन मार्केटमध्ये मिळायची नाही। ही परिस्थिती 70च्या काळातली, आणि आज मात्र सगळ्याच्या सगळ्या वस्तू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे। आणि जो देश डुकरांचा गहू एकेकाळी आयोजित करायचा, मका जो डुकरांना खाऊ घालतात तो या देशामध्ये बोलवायचा आणि त्याच्या आधारावर स्वतःचं पोट भरायचा, त्याच देशामध्ये लोकसंख्या 2.5 पटीनं वाढलेली असताना सुद्धा तो देश धान्याच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे आणि एक्सेस मध्ये धान्य पिकवतो। एवढी मोठी क्रांती या देशामध्ये शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि हे शेतकरी नालायक आहेत, दारू पितात, काम करत नाही, काम चुकार आहे। मग एवढं मोठं धान्य कोणी पिकवलं? शास्त्रज्ञांनी पिकवलं का? की आपोआप विमानातनं टाकलं ते उगवलं असं झालेलं आहे काय? शेतकऱ्यांनी मेहनत केल्याशिवाय हे सगळं झालं असतं काय? साधी गोष्ट आहे की एवढा मोठा 130 कोटींचा देश, त्याला स्वयंपूर्ण करणं धान्याच्या क्षेत्रामध्ये, एवढं मोठं काम या शेतकऱ्यांनी केलं। लाल बहादूर शास्त्री एकेकाळी जय जवान जय किसान म्हणायचे। जय किसान केव्हा गळून पडला आमचं आम्हालाच माहित नाही, फक्त जय जवान म्हणजेच देशभक्ती, इथपर्यंत आपण राहतो। पण कल्पना करा की माझ्या काळातली स्थिती जर आज पुन्हा निर्माण झाली तर आज एवढ्या मोठ्या अतिरिक्त 70 कोटी जनतेला कोण पोसू शकणार आहे? या जगामध्ये तर सामर्थ्य नाही। डुकरांचा, कोंबड्यांचा, आणखी कशाचा, गहू पाठवला, मका पाठवला तरीही जग पोसू शकत नाही, कारण एवढ्या मोठ्या जनसमूहाला पोसण्याची ताकद जगामध्ये कुणामध्येच नाहीये। आणि त्यामुळे या देशामधली स्वयंपूर्णता गेली जर अन्नधान्याची, तर या जगाला, देशाला कोणीही वाचवू शकणार नाही। याची जाणीव आपल्याला स्वामीनाथन यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दिलेली आहे। स्वामीनाथन यांची सगळ्यात महत्वाची मागणी कोणती आहे? मागणी आहे हमीभाव द्यावा सर्व पिकांना। तांदूळ असेल, ज्वारी असेल, गहू असेल, साखर असेल, म्हणजे ऊस, जे जे पिकं शेतामध्ये पिकतात त्या सगळ्या पिकांना हमीभाव द्यावा। हमीभाव किती द्यावा? तर ऍक्च्युअल उत्पादन खर्च अधिक कमीत कमी 50% एवढा हमीभाव द्यावा। खरं म्हणजे हा हमीभाव पुरेसा नाही, पण किमान एवढी मागणी मान्य करावी ही स्वामीनाथन आयोगाची सगळ्यात महत्वाची मागणी आहे।
आणि या सगळ्यात महत्वाच्या मागणीनंतर पुढची त्यांची मागणी येते, शेतमालावर आयात कर लादावा. म्हणजे बाहेरनं जर तुम्ही बोलावणार असाल धान्य किंवा कोणताही शेतमाल, तर त्यावर आयात कर असला पाहिजे, जेणेकरून तो महाग होऊन या देशामध्ये आला पाहिजे, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. जर कर्ज पुरवठा करताना 4% दराने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करा. अनेक कंपन्या आपल्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांना 4% दरामध्ये कर्ज पुरवत असतात. शेतकऱ्यांना सरकारने 4% दराने कर्ज पुरवावं. चौथी मागणी आहे की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, हलाखीची स्थिती येते, त्या काळामध्ये कर्ज वसुली स्थगित करावी, माफ करावी असं म्हटलं नाही, फक्त व्याज मात्र पूर्ण माफ करावं. आता ही मागणी नवी एक आहे, 400 वर्षापूर्वी या देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये पूर्ण केलेली मागणी आहे. त्यांचं नाव आहे राजे शिवाजी. शिवाजी राजांना रयतेचा राजा का म्हटलं जायचं? कारण ज्या ज्यावेळी दुष्काळ यायचा, शेतकरी हलाखीमध्ये असायचे, ते शेतसारा तर वसूल करणं बंदच करायचे, वरून शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे, त्यांना धान्य पुरवायचे आणि त्यांना मदत करायचे. तीच गोष्ट सरकारने, हे तर लोक कल्याणकारी राज्य आहे, त्यावेळेस तर राजाने या पद्धतीनं लोक कल्याणकारी पद्धतीनं वागावं असं अपेक्षित नव्हतं, एक्सेप्शन होते शिवाजीराजे. असं असताना आज लोक कल्याणकारी असणारं राज्य त्यांनी एवढं करावं असं स्वतः या मागण्यांमधली मागणी स्वामीनाथन यांनी ठेवलेली आहे. पुढे पीक विमा संरक्षण आहे, त्या दिशेनं सरकार पावलं टाकतंय, त्याची सुरुवात झालेली आहे. बाकी जमीन हस्तांतरण करता कामा नये, किमान जे पिकाऊ जमीन आहे ती कोणत्याही कारणाने सरकारने ताब्यात घेता कामा नये. बियाणे उत्तम पद्धतीचं पुरवावं, त्याकरता सरकारने काय करावं, बाकीच्या अशा काही मागण्या आहेत. प्रामुख्यानं या सगळ्या मागण्या, त्यातली सगळ्यात महत्वाची मागणी उत्पादन खर्च अधिक 50% कमीत कमी या पद्धतीनं हमीभाव द्यावा. आणि केवळ हमीभाव द्यायचा नाही तर मार्केट रेट्स कमी असतील त्यावेळेस सरकारने ते विकत घ्यावं आणि सरकारने विकत घेऊन त्याचं काय करायचं ते ठरवावं, त्याचं नियोजन आखावं, त्याकरता सगळी यंत्रणा उभारावी, अशा स्पष्ट सूचना स्वामीनाथन आयोगाने केलेल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी स्वामीनाथन आयोगातल्या मागण्या आणि याविषयीची माहिती कदाचित नसते. यावर एक सुंदर पुस्तिका नागपूरच्या जनमंच यांनी काढलेली आहे आणि हे जनमंच जे आहेत शरद पाटील आणि इतर कंपनीचं, यांची ही पुस्तिका सहजतेनं तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. यातले सगळे बारकावे आपल्याला त्यातनं टिपता येतील. आता मित्रांनो, मराठा आणि कुणब्यांचा महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा क्रांतिकारक मोर्चा, त्याला क्रांती म्हणायची न म्हणायची याबद्दल वाद होऊ शकेल, पण संख्येच्या अर्थानं तो डेफिनेटली क्रांतिकारक आहे. मोर्चे निघाले, हे भारतातले अपवाद मोर्चे नाही. भारतामध्ये मोठे मोर्चे निघाले, त्यातलं याच वर्षी जाटांचा अतिशय मोठा मोर्चा निघाला. प्रामुख्यानं हरियाणातले जाट जरी यामध्ये सहभागी झाले असतील तरी दिल्लीमधले जाट, उत्तर प्रदेशमधले जाट, राजस्थानामधले जाट यामध्ये सहभागी झाले. किमान 10 ते 15 लाखांपर्यंतचा जनसमुदाय यामध्ये सहभागी झाला. संपूर्ण हरियाणा स्टेट 10 दिवस पूर्णतः पॅरालाइज झालेलं होतं. कोणतंही सरकारी कामकाज चालत नव्हतं. देशामधल्या गाड्या निम्म्या बंद होत्या, गाड्या सुद्धा जागेवरनं हलू शकत नव्हतं. केवळ 10 लाख जनतेच्या जनसमूहामध्ये एवढी ताकद आहे की या पद्धतीचं यंत्रणा ठप्प करून टाकलेली होती. 12 ते 26 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण राज्याचं, म्हणजे या मोर्चांमुळे जे नुकसान झालं ते 3400 कोटी रुपयांचं नुकसान आहे. पोलीस खात्याचं प्रत्यक्षात 200 कोटींचं नुकसान झालेलं आहे. रेल्वेला सगळ्या लोकांचे पैसे परत द्यावे लागले, रिझर्वेशन केलेल्या, त्यामध्ये 56 कोटीचं रेल्वेचं नुकसान झालेलं आहे. यामधनं जातीय संघर्ष उसळला. पुन्हा त्यामध्ये 2 जाती परस्परांशी भिडल्या, त्यामध्ये दलित जात वर्सेस जाट असं प्रकरण झालं आणि त्यातून जो काही हिंसक प्रकार उसळला त्यामध्ये 30 लोक मारले गेले. ही याच वर्षीची सुरुवातीची गोष्ट आहे. सरकारने त्या आधारावर 10% त्यांना आरक्षण दिलं. पुढे पंजाब हरियाणा हायकोर्टाने ते रद्द केलं. स्थिती तीच आहे महाराष्ट्रातल्या आरक्षणासारखी. त्यानंतर जे मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं ते झालं गेल्या वर्षी पाटीदारांचं, त्यांना आपण पटेल आंदोलन म्हणून ओळखतो, गुजरातमध्ये. हे पटेलांचं जे आंदोलन झालं ते जुलै 1915 मध्ये सुरू झालं. 25 ऑगस्टला 1915 मध्ये अहमदाबादमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर जनसमूह एकत्र आला. जवळपास त्यामध्ये 5 लाख लोक एकत्र आलेले होते आणि या 5 लाख लोकांच्या आंदोलनाला जे हिंसक वळण लागलं त्यामुळे 12 कोटींचं नुकसान झालं आणि प्रत्यक्षात 10 लोक मारले गेले.
हे आत्ताच घडलेलं आहे, हे काही जुनं नाही. एका बाजूने या देशामध्ये राजस्थानमध्ये गुज्जर आंदोलन करतात आरक्षणाकरता, गुजरातमध्ये पटेल आंदोलन करतात आरक्षणाकरता, राजस्थानमध्ये आणि इतर प्रांतांमध्ये हरियाणा पंजाब या प्रदेशामध्ये आंदोलन करतात जाट याच करता. आणि तुमच्या जर असं लक्षात आलं असेल तर यांची जर जात समूहाचा विचार केला तर हे सगळे जात समूह डॉमिनंटली शेतकरी जात समूह आहेत. यांच्यामधले 80% लोक शेतकरी आहेत. प्रत्यक्ष जे शेतीवर आजही अवलंबून आहेत. मराठ्यांमधले काही लोक तुम्हाला अतिशय मोठे दिसतील, कदाचित काही लोक अत्यंत गडगंज संपत्ती बाळगणारे दिसतील, राजकीय पुढारी दिसतील, मुख्यमंत्री दिसतील, अमुक दिसतील, तमुक दिसतील, काही लोक उद्योग करणारे सुद्धा दिसतील, पण त्यांची संख्या 10% अधिक नाही. नोकरदार ज्यांचा शेतीशी फार संबंध अजून उरला नाही, फक्त नातेवाईक आहेत, असे 10% असतील. पण अजूनही मराठा कुटुंबांमधले 80% लोक हे डायरेक्टली शेतीवर अवलंबून असणारे आहेत. जाटांमधले 80% लोक शेतीवर अवलंबून असणारे आहेत. पटेलांमधले मॅक्झिमम लोक 80-70% लोक शेतीवर अवलंबून असणारे आहेत. गुजरांमधले अवलंबून असणारे आहेत. आणि हे सगळेच्या सगळे जनसमूह मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत आणि आरक्षणाची मागणी करतायत की ज्यातनं त्यांचा प्रश्न कुठेही सुटण्याची शक्यता नाही. या सगळ्यांचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे. मी आतापर्यंत ज्यांनी आयोजन केलं मराठा क्रांती मोर्चांचं त्यातल्या अनेक आयोजकांशी बोललोय. ते जवळचे मित्र असल्यामुळे खाजगीमध्ये माझ्याशी मोकळेपणानं बोलले. त्यातल्या कुणालाच हा प्रतिसाद का एवढा मिळतोय याचा अंदाज येऊ शकलेला नाही. सगळ्यांचं म्हणणं असंच आहे की फक्त आम्हाला औरंगाबाद नंतर अंदाज आला की खूप मोठ्या संख्येनं लोक येतात, पण कसे येतात, का येतात ते आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, नीट आखणी केली. पण एवढ्या मोठ्या संख्येनं दर ठिकाणचे आकडेमोडीत निघालेले आहेत. बुलढाणा असेल, कुठलेही असेल, अपेक्षेपेक्षा अधिक लोक, कदाचित वर्ध्याला फक्त कमी आली असेल, अपेक्षेपेक्षा एवढंच झालं असेल. यवतमाळला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त, अमरावतीला सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त. हे एवढे मोठे जात समूह का असेना, पण हे जनसमूह रस्त्यावर का येत आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याचं कारण आहे, संपूर्णतः समजून घेण्यासारखं कारण आहे, ते म्हणजे हे सगळे शेतकरी आहेत, कंगाल झालेले आहेत आणि म्हणून ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर येत आहेत. आणि इथे शरद जोशींची आठवण काढणं अपरिहार्य आहे. शरद जोशींनी 80 ते 90 या काळामध्ये अतिशय सुंदर आपल्या समाजाचं प्रबोधन केलं होतं. महात्मा गांधी या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी सांगायचे की भारत हा वेगळा देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था वेगळ्या पद्धतीनं आखावी लागणार आहे, ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आपल्याला ठेवावी लागणार आहे, तरच या देशाला न्याय मिळेल. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र वेगळ्या पद्धतीनं विचार करणारे होते. ते देशाचे पंतप्रधान झाले, त्यांनी या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. ही जी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली त्यामध्ये धनंजयराव गाडगीळ जे नियोजन आयोगाचे संस्थापक होते, आणि केवळ संस्थापक नव्हते तर प्रमुख होते, उपाध्यक्ष होते. प्रत्यक्षात पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात, त्यामुळे उपाध्यक्षच सगळे प्रमुख असतात. त्यांनी एक सुंदर वाक्य 64-65 मध्ये वापरलं. तिथपासून मी या विवेचनाला सुरुवात करतो, जे प्रमुख विवेचन आहे. धनंजयराव गाडगीळ असं म्हणाले की आमचा शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये जातो, बाजारामध्ये जातो, तेव्हा तो 3 पायल्या धान्य घेऊन जातो आणि परत येताना मात्र 2 पायल्या धान्य घरी घेऊन येतो. केवळ तो बाजारात गेल्या गेल्या एका पायलीनी म्हणजे 33% नागवला जातो. हे उद्गार कोणाचे आहेत? सामान्य माणसाचे नाही, या देशातल्या सगळ्यात मोठ्या इकॉनॉमिस्टचे आहेत. जो प्लॅनिंग आयोगाचा संस्थापक आहे, उपाध्यक्ष राहिलेला आहे, गोखले इन्स्टिट्यूट जी इकॉनॉमिक इन्स्टिट्यूट आहे त्याचे संस्थापक राहिलेले आहेत, तो गृहस्थ हे म्हणतो आहे. हे नेमकं काय आहे ते जर आपण समजून घेऊया. खरं म्हणजे शरद जोशीने फार ताकदीनं मांडलेलं आहे. मी त्या काळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू केलेली होती, तरी या शेतकरी संघटनेतल्या सगळ्या लोकांची भाषणं ऐकायचो, त्यांच्यामध्ये जमेल तेवढा सहभागी व्हायचो. प्रत्यक्ष त्यामध्ये सहभाग नव्हता. खरं म्हणजे माझेच मित्र चंद्रकांतजी वानखेडे आहेत, शरद पाटील आहेत, विजय जावंदिया आहेत, त्यानंतर इव्हन देशोन्नतीचे आपले संपादक आहेत. हे सगळीच्या सगळी माणसं अत्यंत ताकदीनं याची मांडणी करत होते. यांचा अधिकार या क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा अधिक मोठा आहे, त्यांनी हे खरं काम करायला हवं. पण आता मी किमान सुरुवात करायची म्हणून या विषयावर मी बोलतो आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? या देशामधली जी खेडी स्वयंपूर्ण होती,
या देशामध्ये तब्बल 1300 वर्ष, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी 1300 वर्ष सातत्यानं परकीय हल्ले होत होते. जवळपास 900 वर्ष या देशावर इतरांचं राज्य राहिलेलं आहे. 1300 वर्ष एवढे हल्ले होत होते, गावच्या गावं बेचिराख होत होते, तरी ती गावं पुन्हा सरसरून उभी राहत असत. कारण आपलं प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होतं. त्याला मिठाशिवाय कोणत्याही गोष्टी करता दुसऱ्याला मागावं लागत नव्हतं. त्याला मार्केटमध्ये फक्त मिठा करता जावं लागायचं, कारण समुद्र सर्व ठिकाणी नसतो. तो समुद्रातच मीठ मिळतं, इतर ठिकाणावरनं ते मीठ मिळणं कठीण आहे. म्हणून या देशामध्ये एखादं गाव बेचिराख झालं, 10-5 गावं बेचिराख झाली तरी बिघडायचं नाही. गावामध्ये एकही माणूस जिवंत नसला तरी बिघडायचं नाही, कारण त्याच्या आजूबाजूचे नातेवाईक त्या गावामध्ये यायचे. शेती करणारा शेती करायला लागायचा, वाणकाम करणारा वाणकाम करायला लागायचा. प्रत्येक जण त्याचं नातेवाईक त्या ठिकाणी यायचं. 12 बलुतेदारांची पूर्ण यंत्रणा पुन्हा उभी व्हायची. ते गाव पुन्हा जिवंत व्हायचे. आणि म्हणून इतिहासकारांनी म्हणून ठेवलेलं आहे की या देशावर वाटेल तेवढी अतिक्रमणं झाली. हा देश पारतंत्र्यात गेला, पण इथली देशातली खेडी मात्र नेहमी स्वतंत्र राहिलेली आहे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहिलेली आहे. याला सगळ्यात पहिले खेळी या देशामध्ये मुस्लिम राज्यकर्ते होते, पण त्यांनी यामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. पहिल्यांदा हस्तक्षेप केला तो इंग्रजांनी केला. कारण तोपर्यंत युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झालेली होती, यंत्र यायला सुरुवात झालेली होती, आणि इंग्रजांचं काही भारतावर फार मोठं प्रेम होतं. चिमुकला इंग्लंड तो भारतावर राज्य यासाठी करत होता की भारतामधनं त्याला कच्चा माल युरोपमध्ये पाठवता आला पाहिजे, इंग्लंडमध्ये पाठवता आला पाहिजे, आणि तो पक्का करून पुन्हा याच देशामधल्या 40 कोटी जनतेला तो विकायचा, आणि त्यातनं निर्माण होणारी जी काही श्रीमंती आहे ती संपूर्ण इंग्लंडमध्ये आणायची. या पद्धतीची यंत्रणा इंग्रजांनी निर्माण केली. इथली संपूर्ण अर्थव्यवस्था त्यांनी मोडीत काढली. नवी अर्थव्यवस्था या देशामध्ये निर्माण केली. इंग्रजांनी या देशामध्ये अनेक चांगल्या गोष्टी केल्या, पण या देशातली मूळ जी स्वावलंबी अर्थव्यवस्था होती, ग्रामीण अर्थव्यवस्था होती, कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती, ती मोडीत काढण्याच्या दिशेनं वाटचाल केली. आणि त्याचे परिणाम केवळ हे इंग्लंडनी केलं असं नाही. शरद जोशींनी आपल्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे की त्या काळामध्ये केवळ कांगोमध्ये डचांनी या पद्धतीनं आपली वसाहत निर्माण केली, फ्रेंचांनी व्हिएतनाममध्ये या पद्धतीची वसाहत निर्माण केली, पोर्तुगीजांनी रोडेशियामध्ये वसाहत निर्माण केली, आणि इंग्लंडच्या लोकांनी भारतामध्ये या पद्धतीची वसाहत निर्माण केली. भारताचं शोषण करायचं आणि त्या आधारावर संपूर्ण इंग्लंडची श्रीमंती वाढवायची. हे प्रकरण काय ते नीट समजून घेऊ आपण. इंग्रजांनंतर आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं स्वतःचं आर्थिक नियोजन सुरू झालं. पण ते भारताचं आर्थिक नियोजन नव्हतं, ते इंडियाचं आर्थिक नियोजन होतं. शरद जोशींच्या भाषेमध्ये बोलायचं झालं. आता एक वाक्य आपण नेहमी ऐकलेलं की गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपल्या देशामध्ये हेच झालं. याचा अर्थ नेहरू फार चुकीचे होते, नेहरू काहीतरी अप्रामाणिक होते असं नाही. नेहरू अत्यंत देशप्रेमी होते, त्यांना देशाचं भलंच करायचं होतं. त्यांच्यासारखा प्रामाणिक पंतप्रधान आपल्या देशाला लाभला हे आपल्या देशाचं भाग्य आहे. पण त्यांची अर्थव्यवस्थेची दिशा ही मात्र इंडियाच्या दिशेनं जाणारी होती, भारताच्या दिशेनं जाणारी नव्हती. आणि महात्मा गांधी आणि त्यांच्यामध्ये अर्थव्यवस्थेबाबत अतिशय मूलभूत असे मतभेद होते. कदाचित महात्मा गांधी जिवंत राहिले असते, 48 साली त्यांना गोडसेंनी संपवलं नसतं, तर नेहरू वर्सेस गांधी असा इकॉनॉमिक्स बद्दलचा संघर्ष निर्माण झाला असता. आणि कदाचित गांधींनी आपल्या लोकसमूहाच्या आधारावर, त्यांचं जे काही लोकसमूहामध्ये स्थान होतं त्याच्या आधारावर वेगळी दिशा घ्यायला लावलं असतं. मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारले, त्याचे परिणाम काय झाले ते जर आपण समजून घेऊया. हे इकॉनॉमिक्स आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेक लोक कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स शिकले असतील. जोपर्यंत आपण आपल्या कॉलेजेसमध्ये शिकवलं जाणारा इकॉनॉमिक्स शिकतो तोपर्यंत हा आंतरविरोध आपल्याला कळत नाही. एका बाजूनं आपण इकॉनॉमिक्समध्ये MA केलं, कदाचित त्या विषयामध्ये PhD केली, तरी हे शोषण आपल्याला कळत नाही, कारण ते भांडवलशाही इकॉनॉमिक्स आहे. त्याकरता आपल्याला मार्क्सनी जे इकॉनॉमिक्स मांडलं ते समजून घ्यावं लागतं. मार्क्सनी आणि एंगल्सनी दास कॅपिटल नावाचा एक सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे. आमच्या सुरुवातीच्याच काळामध्ये तो वाचण्यात आला, म्हणून हे अर्थव्यवस्थेतले सगळे अंतर्विरोध समजून घेणं सोपं जातं. मित्रांनो, त्यातलं थोडक्यामध्ये मी अतिशय तुम्हाला समजेल या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण तोच महत्वाचा सगळ्यात मुद्दा आहे. पैशाला काहीही किंमत नसते.
नोट हे केवळ कागद असतात किंवा नाण्याला फक्त धातूची किंमत असते, याच्या पलीकडे किंमत नसते. तो जो विकत घेण्याचं सामर्थ्य आहे त्याला क्रयशक्ती असं म्हणतात. त्या नोटेच्या आधारावर ती खरी त्याची किंमत आहे. ही क्रयशक्ती कशाच्या आधारावर ठरते? जेवढ्या वस्तू आपल्या देशामध्ये उपलब्ध आहेत विकत घेण्याकरता त्याच्या आधारावर त्याची क्रयशक्ती ठरत असते. आपण आता समजून घेऊया की भारत म्हणजे कृषीप्रधान अर्थव्यवस्था आणि इंडिया म्हणजे औद्योगिक अर्थव्यवस्था. या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये 50 वस्तू निर्माण झालेल्या आहेत आणि या औद्योगिक अर्थव्यवस्थेमध्ये 50 वस्तू निर्माण झालेल्या आहेत. आणि भारत सरकारने ठरवलं की या 100 वस्तू लोकांना मिळण्याकरता आपण 100 नोटा छापायच्या 100 रुपयांच्या असं ठरवलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक वस्तूची सरासरी किंमत 1 रुपया आहे असं आपण समजूया. जर 200च्या नोटा छापल्या तर 2 रुपये होईल, 300च्या छापल्या तर 3 रुपये होईल. आपण गृहीत धरू आपल्या हिशेबाकरता सोपं जावं. भारत सरकारने 100 रुपयाच्या नोटा छापल्या, 100 नोटा छापल्या. आता जर दोघांना खरं म्हणजे इकडे उत्पादन मूल्य किती आहे? 50 रुपये शेतीमालाचं. इकडे औद्योगिक उत्पादन झालेलं आहे त्याचं मूल्य किती आहे? 50 रुपये. पण जर औद्योगिक उत्पादनाला आपण 50च रुपये किंमत दिली तर त्याची प्रगती स्लो होते, त्यामुळे देशाची प्रगती स्लो होते. आणि म्हणून मुद्दाम सरकार हस्तक्षेप करतं, अर्थशास्त्रीय नियम वापरून हस्तक्षेप करतं आणि यांना अधिक पैसे देतं. आता हे पैसे आकाशातनं पडत नाहीत, कारण जेवढ्या नोटा अधिक छापतील तेवढी त्याची क्रयशक्ती कमी होईल. त्यामुळे पर्याय नसतो की या 50 वस्तू ज्या आहेत ज्याला 50 रुपये शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्यांना 40च रुपये द्यायचे, त्यातले 10 रुपये वाचवायचे. हे 10 रुपये उद्योगातल्या वस्तूंना अधिक द्यायचे म्हणजे त्यांना 60 रुपये द्यायचे. यातून जे अतिरिक्त मूल्य 10 रुपयाचं निर्माण झालं, हे भांडवल निर्माण झालं. हे भांडवलदार गुंतवतील, त्यातून नवे कारखाने निर्माण होतील, त्यातून नवा रोजगार निर्माण होईल, त्यातून देशाची प्रगती होईल. या पद्धतीची अर्थव्यवस्था आपण सुरुवातीपासून आखली. प्लॅनिंग कमिशन मध्ये जरी प्रत्यक्ष धनंजयराव गाडगीळ असले तरी पण या पद्धतीची अर्थव्यवस्था आखली, कारण देशाने तो निर्णय घेतलेला होता मिश्र अर्थव्यवस्था या देशामध्ये ठेवायची. आता मित्रांनो, जोपर्यंत 50च्या ऐवजी 40 रुपये शेतकऱ्याला मिळत होते तोपर्यंत हा शेतकरी किमान खाऊन पिऊन जिवंत होता. इकडे मात्र त्याला 60 रुपये मिळत होते, त्यामुळे इकडे औद्योगिक समाज रचनेमध्ये भरभराट व्हावी, उत्पादन वाढावं, कारखाने निर्माण व्हावे. हे चित्र आज आपल्याला दिसतंय की या देशामध्ये सुई निर्माण व्हायची नाही, तिथून आता विमानं निर्माण होण्यापर्यंत आपण प्रगती केलेली आहे. पण कोणती किंमत मोजून ते आता आपण पाहूया. पुढच्या टप्प्यामध्ये हे जे चित्र 1945-46 साली किंवा 47 साली होतं त्याचं रूपांतर 63-64 मध्ये काय झालं? 63-64 मध्ये हे शेतकऱ्याचं शोषण 33% होत होतं. हे धनंजयराव गाडगीळांनी स्वतः म्हटलेलं आहे, हिशेब काढून म्हटलेलं आहे, पूर्ण अर्थशास्त्रीय आधारावर म्हटलेलं आहे की तो 3 पायल्या घेऊन जातो आणि परत येताना मात्र 2 पायल्या घेऊन येतो, 33% नागवला जातो. हे उत्पादन मूल्य कसं ठरतंय? उत्पादन मूल्य ठरवण्याकरता आपण सगळे जेवढे इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी आहोत त्यांना नीट माहित आहे की प्रत्यक्ष उत्पादन खर्च अधिक गुंतवणूक जी आपण केलेली आहे पैशांची ती उत्पादन खर्चामध्ये येते, पण त्यावरचं व्याज अधिक मॅनेजरचं जे काही मानधन असेल, आता हा शेतकरी असेल तो मॅनेजर आहे, प्रत्यक्ष शेतामध्ये काम करत नाही, त्याची वेगळी मजुरी निघत नाही, त्याचं मानधन अधिक यंत्रसामुग्रीचा घसारा म्हणजे याच्या शेतीचा घसारा, कारण पुढे नापिकी निर्माण होते तो घसारा, मध्ये मध्ये दुष्काळ येतो तो घसारा, प्लस त्याला जी काही अवजारापासून सगळ्या गोष्टींची दुरुस्ती करावी लागते, कारखाने दुरुस्त करावे लागतात, कारखान्यातली यंत्र दुरुस्त करावी लागतात, ते दुरुस्ती खर्च अधिक किमान 10% वाजवी नफा असं मिळून उत्पादन मूल्य ठरतं. हे जे उत्पादन मूल्य इकडे 50 ठरलं त्यातलं पुढे तुम्ही 33% खाल्लं म्हणजे जवळपास 17 रुपये खाल्ले आणि त्याला केवळ तुम्ही 33 रुपये देता आहात, तर हा शेतकरी तेव्हापासून सातत्यानं नागवला गेलेला आहे. तो बिचारा करून करून काय करणार? कर्जबाजारी होत जाणार, अतिरिक्त कर्ज घेत जाणार, कर्जामध्ये डुबत जाणार, नापिकी झाली, काही झालं, काही नाही झालं तरी तो फेडूच शकणार नाहीये, कारण मुळातच सरकार त्याला कमी भाव देत आहे आणि त्यामुळं तो मरणार आणि आत्महत्या करणार, याच्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही.
हे आपण मुद्दाम अर्थव्यवस्थेमध्ये केलेलं आहे. भारताला नागून इंडियाचं परिपोषण केलेलं आहे. कारण अत्यंत चुकीची व्याख्या जी जगभर मानली जाते, प्रगती म्हणजे शहरांचा विकास, खेड्यांमधला भार कमी होणं, खेड्यातल्या लोकांनी शहरामध्ये ट्रान्सफर होणं आपल्या देशामध्ये झालं. 80% लोक खेड्यांमध्ये राहायचे, आता कदाचित 65% लोक खेड्यांमध्ये राहतात, 35% लोक शहरांमध्ये राहायला लागले. पण कुठे राहतात? झोपडपट्टीमध्ये राहतात. मुंबईमध्ये 65% लोक झोपडपट्टीत राहतात, जेव्हा की मुंबईतले 20% फ्लॅट्स रिकामे आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये 65% लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. नागपूरमध्ये कदाचित 50% लोक झोपडपट्टीमध्ये राहत असतील. या सगळ्या झोपडपट्ट्या वाढल्यात. या झोपडपट्ट्यांमध्ये कोण राहतात? फक्त मराठे राहतात. शेतीमध्ये काम करणारे मराठ्यांना शेती परवडत नाही, कुणब्यांना शेती परवडत नाही, म्हणून त्यातला जो गरीब समूह आहे तो सगळा झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन राहतो. माळ्यांचा समूह त्या ठिकाणी जाऊन राहतो, तेल्यांचा राहतो, सगळ्याच जातींचा राहतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, खेडी सोडा आणि शहरांमध्ये या. त्यातला दलित मोठा समूह झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. मोजक्या 4 अधिकाऱ्यांकडे तुम्ही जाऊ नका. झोपडपट्ट्यांशी माझा फार जवळचा संबंध आलेला आहे, मी जवळून पाहिलेला आहे. तिथे काम करणारे कार्यकर्ते माझे मित्र आहेत. मोठा दलित समूह या झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आणि अत्यंत वाईट जीवन जगतो. माणसाने जगू नये या पद्धतीचं जीवन जगतो. हे आपल्या अर्थव्यवस्थेचे परिणाम आहे. त्यामुळे शेतकऱ्याला नागवणारी ही यंत्रणा, तुम्ही म्हणाल ते शेताला भाव मिळत नाही, त्यामध्ये व्यापाऱ्यांचं असं असतं तसं असतं, सगळं खोटं. संपूर्ण नियोजन सरकारच्या हाती असतं. डाळींचे भाव कडाडले. आयात केलेली डाळ 2-3 महिन्यानंतर येऊन पोहोचते, जेव्हा शेतकऱ्यांची डाळ बाजारामध्ये येते. हे आपोआप घडत नाही, हे घडवणारी यंत्रणा असते. या देशामध्ये जे काही सरकारचं राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यापैकी कर्ज आणि व्याज मिळून सरकारला जवळपास 53% द्यावं लागतं. 37% पगारावर खर्च करावं लागतं. 90% यावरच खर्च होतं. सरकारजवळ बाकी खर्च सोडून वगळता केवळ 60% पैसे उरतात. त्याच्या भरोशावर तुमचं माझं सगळ्यांचं वेलफेअर आणि त्यातला 3% पैसा शेती करतात. असं हे आपलं सरकार आहे. आणि तरीही आपलं सरकार 7वा वेतन आयोग मान्य करतं. 7वा वेतन आयोग मान्य केल्यानंतर सरकारजवळ हे 10% उरणार नाहीये. मग काय तुमचं माझं वेलफेअर करणार आहे? कर्ज अधिक घेऊन घेतलं तरी ते फेडत बसावं लागतं, तो पैसा जातच असतो. आणि तरीही सरकार हे करतं, कारण सध्या मार्केट थंड आहे, मंद आहे, देशाची प्रगती गोठलेली आहे. लोक मोटारी कमी खरीदतात, टीव्ही कमी विकत घेतात, नवे मोबाईल कमी विकत घेतात. म्हणून 7वा वेतन आयोग दिला आणि तो स्टेट्समध्ये पसरतच जातो. कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये तर नियमच आहे की केंद्रामध्ये 7वा वेतन आयोग झालं का इकडे ऑटोमॅटिक लागूच होतो. मग हा जो अतिरिक्त पैसा येतो, पोट आधीच भरलेलं असतं, घर आधीच झालेलं असतं, उरलेल्या पैशाचं काय करणार? तर मग फॅशनचे कपडे घेणार, तोंड अधिक चांगल्या पद्धतीनं चमकेल या पद्धतीनं सौंदर्य प्रसाधनं घेणार, नवा टीव्ही घेणार, नवा महागडा मोबाईल घेणार. त्यामुळे भांडवलदारांच्या कारखान्यांना अधिक फायदा मिळणार, देशाची प्रगती होणार आणि 70% लोक आणखी मरत जाणार, पिचत जाणार, आत्महत्या करत जाणार. ही आपली अर्थव्यवस्था आहे. सरकार कसं हस्तक्षेप करतं यामध्ये? ज्या काळामध्ये मी विद्यार्थी होतो त्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांवर लेव्ही लादली जायची, कारण त्यावेळेस भांडण्याचा तुटवडा होता आपल्या देशामध्ये. तुम्हाला ज्वारी तुम्ही शेतामध्ये पिकवा न पिकवा, तुम्हाला तुमच्याजवळ एवढं शेत आहे तेवढ्या प्रमाणामध्ये सरकारला लेव्ही द्यावी लागेल. किंमत एवढी, बाजार भावापेक्षा 50% किंमत कमी. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये ज्वारीचं पीक नाही झालं, गव्हाचं पीक नाही झालं तर मार्केटमधनं दुप्पट किमतीनं ते धान्य विकत घ्यावं लागे आणि सरकारला निम्मे किमतीमध्ये विकावं लागे. हे आपलं सरकार आहे. 77 पर्यंत हे सुरू होतं. या देशामध्ये साखर कंट्रोलमध्ये होती. साखरीचा उत्पादन खर्च 4 रुपये 30 पैसे, सरकार देणार 2 रुपये 70 पैसे. सरकार 2 रुपये 70 पैसे देऊन सगळ्या कारखान्यांवर लेव्ही लादणार, ऊसाची किंमत कशी देणार? हे सगळं सरकार करतं. कांद्याचे भाव वाढले, ताबडतोब सरकार बाहेरनं आयात करतं. पाकिस्तान शत्रू राष्ट्र असून तिथून कांदे आयात करतं, कारण शहरातले लोक ओरडतात.
आणि जेव्हा शेतकरी 1 रुपया सुद्धा त्याच्या कांद्याला किलोचा भाव मिळत नाही, चाराणे सुद्धा मिळत नाही, रस्त्यावर फेकून देतो, त्यावेळेस सरकार हातावर हात धरून बसतं, म्हणतं फार वाईट झालं, शेतकऱ्यांचं फार वाईट झालं. हे सगळी सरकारची धोरणं आहेत. देशाला, या देशातल्या शेतकऱ्यांनी स्वयंपूर्ण बनवलं. देश स्वयंपूर्ण व्हावा अन्नधान्याबाबत, याबाबत पुरेपूर काळजी घेतली, परंतु शेतकरी जगावा याची मात्र मुळीच काळजी घेतली नाही. तो मेला तरी चालेल, फक्त शहरातले 30% लोक आनंदानं जगले पाहिजे, त्यांच्या पॅन्टची क्रीज मोडता कामा नये, हे आमच्या अर्थव्यवस्थेचं धोरण आहे. आणि हे कोणत्याच एका सरकारला दोष देऊन चालणार नाही. या देशामध्ये प्रचार करत असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि जे मी ज्यांना चांगला मित्र मानतो, ज्यांच्याबद्दल मला फार आदर आहे, ज्यांच्याबद्दल मला आत्मीयता आहे, ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या दोघांनीही जाहीरपणे आम्ही या देशामध्ये सत्तेवर आल्यानंतर हा आयोग लागू करू, स्वामीनाथन आयोग लागू करू, असं मान्य केलं होतं. एवढंच नव्हे तर हा प्रचाराचा मुद्दा होता की उत्पादन खर्च अधिक 50%, किमान एवढी किंमत आम्ही शेतमालाला बांधून देऊ, म्हणजे हमी भाव देऊ. जाहीररित्या प्रचार सभांमध्ये हे दिलेलं अभिवचन आहे. कोणीतरी कोर्टात गेलं, सरकार, केंद्र सरकार उत्तर देतं की आम्हाला या देशामध्ये लागू करणं शक्य नाही. हे उत्तर याच सरकारचं आहे. हे सरकार सर्वसामान्यांचं नाही, हे सरकार भारताचं नाही. हे सरकार भारतामधनं निवडून येतं, पण इंडियाचं हित पाहतं, कारण त्यामध्ये देशाची प्रगती आहे असं या लोकांना वाटतं. आणि खरा प्रॉब्लेम तर उद्या समोर आहे साहेब, तो कसा तुम्ही सोडवणार ते पहा. कारण या देशामध्ये पुढच्या काळामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 25 कोटींचा जनसमूह नोकरी मागतो आहे, 18 ते 30 वयोगटातला. त्यामध्ये अशिक्षित आहे, कारण त्याला शेतीमध्ये काम मिळत नाही, रोजगार हमीचं काम त्याच्याकरता एवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही की त्याला जगता येईल. यामध्ये अर्धशिक्षित आहे, यामध्ये शिक्षित आहे. या सगळ्यांना तुम्ही रोजगार कुठून उपलब्ध करून देणार? वस्तुस्थिती अशी आहे की या रोजगाराची, की आजच्या काळामध्ये प्रत्यक्षामध्ये जे रोजगार उपलब्ध होतात ते अल्प होतात. त्याचं कारण असं आहे की भारतीय कारखानदारांना भारतामध्ये उत्पादन करण्यापेक्षा सुटामाल चीनमधनं मागवणं परवडतं, मग त्याची असेंब्ली करून विकणं आम्हाला परवडतं. आणि म्हणून अनेक कारखान्यांमधलं प्रोडक्शन रोडावलेलं आहे. संख्यामध्ये, मजुरांच्या संख्येमध्ये, कामगारांच्या संख्येमध्ये कट ऑफ होत आहे. आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये ही स्थिती कायम राहिली तर भारतातला उद्योग म्हणजे केवळ असेंब्ली करणारा उद्योग होणार आहे. कारण भारतामधली मजुरी त्यांना परवडत नाही, त्यापेक्षा कमी किमतीमध्ये चीनमधनं वस्तू मिळतात. अरे आमच्या घरातल्या दिवाळीतल्या पणत्या सुद्धा चीनमधनं येतात, ही परिस्थिती आहे. आणि आज सरकारला वाटलं तरी चीनमधला हा माल सरकार थांबवू शकत नाही, कारण त्याने जागतिकीकरणावर सह्या केलेल्या आहेत. चीनमधला माल जर थांबवायचा असेल, इथल्या कुंभारांना वाचवायचं असेल, इथल्या कारखानदारांना वाचवायचं असेल, तर भारत सरकारजवळ एकच पर्याय आहे, चीनशी युद्ध करणं आणि मग त्या निमित्तानं चीनमधल्या मालावर बंदी घालणं. इतके आपण या बाबतीत परावलंबी झालेलो आहोत. मित्रांनो, ही सगळी परिस्थिती मी तुमच्या पुढ्यामध्ये ठेवत असताना अत्यंत महत्वाचा मुद्दा आणखी मला तुमच्या पुढ्यामध्ये मांडायचा आहे, आणि तो म्हणजे ही परिस्थिती का बदलू शकत नाही. प्रत्यक्षामध्ये थोडंसं कंपॅरिझन करण्यासाठी, खरं म्हणजे व्हॉट्सअपवरनं हा मेसेज सगळीकडे फिरतोय, तुमच्याजवळ सुद्धा असेल तरी मी तुमचं लक्ष वेधून घेतो. 1973 साली आणि 1915 म्हणजे या 42-43 वर्षामध्ये किमतींमध्ये काय फरक पडला तो आपण समजून घेऊ. 1973 साली कापसाचा भाव होता 500 रुपये क्विंटल. 2015 मध्ये हा भाव आहे 4050 रुपये, म्हणजे 8.1 पट तो वाढलेला आहे. थोडक्यात 8 पट वाढलेला आहे. ज्वारीचा भाव होता 73 साली 200 रुपये, 2015 मध्ये तो 1500 रुपये, 7.5 पट त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. गहू होता 400 रुपये, तो झालेला आहे आता 1800 रुपये 2015 मध्ये, 4.5 पट त्यामध्ये वाढ झालेली आहे. तांदूळामध्ये 5 पट वाढ झालेली आहे. सोने हे लक्षण मानलं जातं सगळ्या महागाईच्या निर्देशांकाचं. सोनं त्यावेळेस 400 रुपयामध्ये तोळा मिळायचं, आता ते 27,000 रुपये तोळा आहे 15 मध्ये, आणि आता 16 मध्ये तर 33,000 31,000 ते 33,000 फ्लक्च्युएट होत आहे.
सोन्याची किंमत किती पट वाढली? 67.5% वाढली, म्हणजे 67 पट किंमत वाढलेली आहे. आता आपण पाहूया इंडियामधल्या कामगारांची मजुरी. छोट्यातला छोटा इंडियामधला शिपाई, बँकेतलाच नाही, एनी सरकारी कोणत्याही दफ्तर मधला, जरी तो वर्ध्यामध्ये जगत असला तरी तो इंडियातला शिपाई आहे. या इंडियातल्या शिपायाचं 1973 साली पगार होता 175 रुपये. आता त्याचा पगार आहे 15,000 रुपये. 85 पट पगार त्याचा वाढला. मी प्राध्यापक होतो. प्राध्यापकांचा पगार होता 1973 साली 600 रुपये. आज त्याच प्राध्यापकाचा पगार आहे 1,25,000 रुपये. किती पट वाढला? 208 पट वाढला. मुद्दाम काही उदाहरणं घेतलीत, सगळीच उदाहरणं घेत बसत नाही, तेवढा वेळ आपल्या जवळ नाही. म्हणजे मित्रांनो, पगार किती वाढले तर चपराशाचा पगार हा वाढला 85 पट, प्राध्यापकाचा पगार वाढला 2000 पट. त्यामध्ये सगळेच्या सगळे बाकी आपण बसवले तरी 85 पासून तर 2000 पटीनं पगार वाढलेले आहेत. सोन्याचा भाव 67 पटीनं वाढलेला आहे, पण धान्याचे भाव मात्र फक्त 4 पटीपासून तर 8 पटीपर्यंत वाढलेले आहे. शेतकरी मरणार नाही तर काय होणार आहे हे जरा समजून घ्या. ही आपली अर्थव्यवस्था आहे. या शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराची मजुरी 40 पट वाढली. बी बियाण्याच्या किमती वाढल्या, खताच्या किमती वाढल्या. याचं उत्पादन वाढून वाढून किती पट वाढणार? दुप्पट वाढणार, तिप्पट वाढणार, याच्या पलीकडे नाही वाढणार. आणि किमती मात्र आकाशाला भिडत आहेत. हा कर्जबाजारी होऊन होऊन मरणार नाही तर दुसरं काय होणार आहे हे जरा आपण समजून घ्या. आणि म्हणून मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे, जर धनंजयराव गाडगीळ असते, त्यांनी पुन्हा अर्थशास्त्र मांडलं असतं, हिशेब केला असता, तर ते म्हणाले असते की आजचा शेतकरी बाजारामध्ये जाताना 3 पायल्या धान्य घेऊन जातो आणि परत येताना कदाचित अर्ध पायली घरी घेऊन येतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो नागवला जातो आहे. ही आपली आजची अर्थव्यवस्था आहे, ही आजच्या भारताची अर्थव्यवस्था आहे. आणि हा जो 80% जनसमूह आहे मराठा आणि कुणब्यांचा, तो शेताशी संबंधित असणारा भारतातला जनसमूह आहे. म्हणून त्याचा हा असंतोष आहे, त्याचा आक्रोश आहे. कदाचित त्याला तीव्रतेनं कळत नसेल, कारण या देशामध्ये पहिल्यांदा शरद जोशीने हे अर्थशास्त्र समजावून सांगितलेलं होतं. त्यानंतर कदाचित शरद जोशींचे माझे सगळे सहकारी जे होते ते कमी पडले असतील किंवा लोकच त्यांच्याकडे लक्ष देत नसतील, आणि म्हणून हा मुद्दा लक्षात येत नसेल. तो पुन्हा तीव्रतेनं लक्षात आणून देण्याची गरज आहे. मराठा मुक क्रांती मोर्चांना असेल किंवा इतर मोर्चांना असेल, जो प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय, त्याच्या मागे हा असंतोष आहे. केवळ मराठ्यांची पोरं बेकार नाही आहेत, माळ्यांची पोरं बेकार आहेत, तेल्यांची पोरं बेकार आहेत, इतर जनसमूह जाती समूह आहेत, त्या सगळ्यांची पोरं बेकार आहेत. आणि दलितांची पोरं रिझर्वेशन मिळत असताना सुद्धा, स्कॉलरशिप मिळत असताना सुद्धा मोठ्या संख्येनं बेकार आहेत. कोणीही याला अपवाद नाही. त्यामुळे कुठेतरी मराठा मुलांच्या, कुणबी मुलांच्या मनामध्ये जो आक्रोश आहे, तो आक्रोश चुकीच्या ठिकाणी व्यक्त होतो आहे. दलितांमुळे नोकऱ्या गेलेल्या नाहीत, मुळात नोकऱ्याच उपलब्ध नाहीत. दलितांना शिकण्याची संधी मिळते, आपल्याला शिकण्याची संधी मिळत नाही. हे वास्तव जरी असलं तरी आपल्याला शिकण्याची संधी मिळून उपयोग नाही, कारण शिकून सुद्धा नोकऱ्या उपलब्ध नाहीत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे जर आपण समजून घेतलं तर या 80% जनसमूहाचे, मग ते मराठा कुणबी असतील, माळी शेतकरी असतील, धनगर शेतकरी असतील, वंजारी शेतकरी असतील, तेली शेतकरी असतील, जाट शेतकरी असतील, पटेल शेतकरी असतील, राजस्थान मधले गुजर शेतकरी असतील, त्या सगळ्यांना एक डिमांड करावी लागणार आहे. किमान स्वामीनाथन आयोग लागू करा. किमान काही नाही तर एक पहिली मागणी तर मान्य करा की आमचा उत्पादन खर्च आहे, तुमच्या सिस्टीम प्रमाणे तुम्ही उत्पादन खर्च काढा, प्लस 50% एवढा हमी भाव, आणि त्या हमी भावाची सगळी यंत्रणा सरकारने उभी करा. हे जे अर्थशास्त्राचं चक्र आहे ते उलट फिरवल्याशिवाय या देशातल्या या 70% जनसमूहाला न्याय मिळू शकत नाही, त्यांना जगण्याची संधी मिळू शकत नाही, पुढच्या काळामध्ये त्यांना भवितव्य नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग मित्रांनो, इथे जातीचे सगळे अभिमान गळून पडतात. ऑलरेडी ते गळून पडलेले आहेत. आम्ही जगाचे पोशिंदे आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत, आणि तरीही आज रस्त्यावर येऊन आम्ही आरक्षण मागतो आहोत.
या समाजामध्ये जी भाषणं होतात ते मी जवळून ऐकत असतो. त्या भाषणांमध्ये आपल्या जातीचे अहम बाजूला ठेवा, खानदानीपणाच्या कल्पना बाजूला ठेवा, वेगळ्या पद्धतीनं विचार करा. खरं म्हणजे मराठा सेवा संघ आणि पुरुषोत्तमरावांनी अत्यंत महत्वाचं काम गेल्या 20-25 वर्षामध्ये केलं. ज्या समाजाला आंबेडकर काय चीज आहे माहित नव्हतं, फुले काय आहे माहित नव्हतं, शाहू महाराज फक्त आपल्या जातीचेच आहे एवढंच माहित होतं, आणि शिवाजी महाराज म्हणजे फक्त मुस्लिमांना कापणारे आणि मराठवाड्यामध्ये दलितांना कापणारे असंच माहित होतं. त्या समाजाला शिवाजी महाराज हे दलितांचे मित्र आहेत, मुस्लिमांचे मित्र आहेत, फुल्यांनी काय सांगून ठेवलं, शाहू महाराजांनी काय सांगून ठेवलं, एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर काय उपकार करून ठेवले घटनेच्या निमित्तानं, हे सगळं विस्तारानं गेले 20-25 वर्ष हे सांगत आलेले आहेत. जो समूह मोठ्या प्रमाणावर कधी विचारच करायचा नाही त्याला विचार करण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे, आणि म्हणून मोठ्या संख्येनं स्त्रिया मोर्चांमध्ये दिसत आहेत, अग्रभागी दिसत आहेत. एवढंच नव्हे तर त्यासोबत याचं सगळं टोक दलित विरोधी टोक निर्माण होऊ शकलं नाही, त्याच्या मागे सुद्धा हे कारण आहे. पण या सगळ्याच्या सगळ्या जनसमूहामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं येणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांना समजून घेणारा, खऱ्या शिवाजी महाराजांना समजून घेणारा किती जनसमूह आहे? 10 ते 15% आहे. उरलेला 85% जनसमूह अजून तोच आहे, त्याच विचारांनी भारलेला. गावगाड्यामध्ये ज्या पद्धतीचा विचार असतो, एक जातीय विचार असतो, एक खालचे मी वरचा, मी आकाशातनं पडलेला, हा जमिनीतनं वर आलेला, हा विचार कायम असतो. आणि त्या विचाराच्या भारलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा तो पाहतो की हे प्रगती करतायत, त्यातले 2 माणसं का असेना 50 पैकी, तर हे फार माजलेत, पुढे गेलेत, कारण काय यांना हे मिळतं म्हणून, सरकारचे हे जावाई आहेत, या पद्धतीची भाषा सुरू होते, या पद्धतीचा द्वेष सुरू होतो, आणि त्यातून पुढच्या काळामध्ये हा स्फोट चुकीच्या दिशेनं होऊ शकतो. सगळ्यात पहिले आपण समजून घेतलं पाहिजे की दलित आपले शत्रू नाहीत, उलट तेही आपल्यापेक्षा जास्त पिचलेले आहेत. त्यातले 1-2% लोकांना कुठेतरी संधी मिळते आहे. सरकारच्या नोकऱ्या किती हो टोटल? केंद्राच्या नोकऱ्या साधारणतः 1 कोटीच्या आसपास आहेत, 90 लाख प्लस समथिंग आहेत. त्यामध्ये तुम्ही 13% जरी रिझर्वेशन अंमलात आलं असं गृहीत धरलं, खरं म्हणजे ते खरं नाही, तरी किती टक्के लोकांना जागा मिळालेली आहे? स्टेटच्या नोकऱ्या किती? हिशेब काढा, तुमच्या लक्षात येईल की जनसमूहातल्या 2% लोकांना फक्त कुठेतरी जागा मिळालेली आहे. अजून बाकीचे लोक तसेच नागावलेले आहेत. त्यामुळे ही लढाई आपली खरी आहे, ती अर्थव्यवस्थेच्या विरोधात आहे, सरकारच्या सुद्धा नाही. कारण सरकार कुणी येऊ, तो भांडवलदाराचा, इंडियाचा हस्तगत असणार आहे. भारताने तो निवडून द्यायचा, त्याने हित मात्र इंडियाचं पाहायचं. कारण प्रगतीची आपण तीच व्याख्या बनवलेली आहे, जागतिकीकरणावर आपण सह्या केलेल्या आहेत, त्याचे अपरिहार्य परिणाम आपण भोगतो आहोत. आणि म्हणून मित्रांनो, माझं तुम्हाला कळकळीचं आव्हान आहे की ही सगळी समजूत त्या लोकांपर्यंत पोहोचवा. जेवढे माझे शेतकरी संघटनेचे मित्र या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्यांना कळकळीचं आव्हान आहे की वारंवार हे मुद्दे मांडत जा, लोकांपुढे हे मांडत जा. हे अर्थशास्त्र त्यांना नीट समजावून सांगा की आपली आजची जी अवस्था आहे ती प्रामुख्यानं या अर्थव्यवस्थेमुळे आहे. आपली शेती कंगाल झाली, शेतीची अर्थव्यवस्था आपल्याला कंगाल करणारी आहे, म्हणून आपल्या मुलांना उत्तम पद्धतीनं आपल्याला शिकवता येत नाही, मुला-मुलींची धड लग्न करता येत नाही, आयुष्यामध्ये धड जगता येत नाही, सातत्यानं आपण कर्जबाजारी होतो. आणि यामध्ये केवळ मराठा कुणबी नाही तर इतर जात समूह आहे, त्यामध्ये माळी आहे, तेली आहे, बंजारा आहे. ह्या प्रमुख ज्या जाती ज्या शेती करणाऱ्या आहेत त्यांची नावं मी घेतोय. बंजारा आहेत, तिकडे जाट आहेत, पटेल आहेत, गुजर आहेत. संपूर्ण देशामधल्या शेती करणाऱ्या माणसांचा आणि खेड्याशी संबंधित असणाऱ्या माणसांचा हा प्रश्न आहे, आणि आपली ती खरी लढाई व्हायला हवी. तुम्ही कदाचित म्हणाल की मानव इतके शेतकरी आत्महत्या करत होते त्यावेळेस तुम्ही काही नाही बोलले. मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक पद्धतीनं गेले 25 वर्ष करतोय. सरकारातल्या मंत्र्यांशी माझे मुख्यमंत्र्यांपासून चांगले संबंध असतात. मधल्या काळामध्ये शेतकरी आत्महत्येकरता विदर्भामध्ये काही पैसा थांबवण्याकरता पाठवण्याचं ठरलं होतं सरकारचं. देशमुख सरकारने मला विचारलं होतं की मानव तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता तर जरा यवतमाळ जिल्हा तुमचाच आहे, तुमची शेती त्या जिल्ह्यात आहे, त्या जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्या थांबवण्याकरता तुम्ही हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काहीतरी सुरू करा, त्याकरता सरकार तुम्हाला मदत करेल. मी साफ शब्दात म्हटलं की यामुळे आत्महत्या थांबू शकत नाही.
आणि काहीच करू शकणार नसल्यामुळे मी ते करण्याच्या भानगडीत पडणार नाही. तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की मानव इतक्या वर्षानंतर आता का बोलतात? कारण मला माहित आहे स्वामीनाथन आयोगाची मागणी मान्य करण्याकरता संपूर्ण सरकार पॅरलाइज करणं इतपत मोठी शक्ती असल्याशिवाय सरकार मानणार नाही. पोलीस खात्याशी माझे जवळचे संबंध आहेत, त्यातल्या अधिकाऱ्यांशी मी जवळून बोलतो. ते प्रचंड हादरलेले आहेत. ते म्हणतात 5 लाखाचा जरी जनसमुदाय असेल तरी आम्ही एका वेळी 5,000च्या वर पोलीस मोबिलाइज करू शकत नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांची संख्या 2 लाख आहे. 20-25 लाखांचा जनसमुदाय जर अस्वस्थ झाला, हिंसक झाला तर आम्ही पोलीस फक्त पाहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. या देशाची मिलिटरी 14 लाखाची आहे. त्यामध्ये मिलिटरी मधली जी माणसं मूळ लढाई करणारी असतात ती कधीच बॉर्डरवर नसतात आणि त्यांना देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये कधी वापरलं जात नाही. BSF वापरलं जातं जे सुरक्षेकरता असतात. BFCची संख्या तर आणखी कमी आहे. तुम्ही उद्या या जनसमूहावर काही मिलिटरी वापरणार आहात काय? पोलीस तर थांबवू शकणार नाही. उद्या जर या जनसमूहानं काहीही केलं, मग तो मराठा कुटुंबियांचा असेल, माळ्यांचा असेल, बहुजन समाजाचा असेल, दलितांचा असेल, याने काहीही केलं तरी पोलीस काही करू शकत नाही. आज अवस्था अशी आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याकरता 2 जरी माणसं मारली गेली, समजा एखाद्या शेतकरी कुणबी मोर्चामध्ये 2 माणसं मारली गेली तर 50-60 लाख लोक रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. संपूर्ण गव्हर्नमेंट पॅरलाइज होण्याची शक्यता आहे. गव्हर्नमेंट काहीच करू शकणार नाही. अरे 10 दिवस जाताना काही करू शकलं नाही. अर्धी रेल्वे बंद होती, अख्खं हरियाणा बंद होतं. तरी फक्त जेव्हा हिंसा झाली, 10 लोक मारले गेले, खरं म्हणजे 30 लोक टोटली त्या आंदोलनात मारले गेले, त्यावेळेस तिथल्या नेत्यांनी ते आंदोलन परत घेतलं आणि म्हणून हरियाणा खुलं झालं. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकार आतून हादरलेलं आहे, पोलीस खातं आतून हादरलेलं आहे. एवढेच नव्हे तर जे सामाजिक क्षेत्रामध्ये विचार करणारे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत ते आतून हादरलेले आहेत. सगळ्यांना मनातनं भीती वाटते की हा सगळ्याच्या सगळा असंतोष जो आहे, ज्वालामुखी आहे, तो चुकीच्या दिशेनं फुटला. त्यातून दलित वर्सेस मराठा संघर्ष सुरू झाला तर महाराष्ट्राचं चित्र काय होईल? कारण तो एकेकाळी नामांतराच्या निमित्तानं मराठवाड्यात झालेला आहे. हे पुन्हा घडता कामा नये. हे जर सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर ही दिशा नेमकेपणानं त्या दिशेनं मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी वळवली पाहिजे. आपली प्रमुख मागणी ही शेती संबंधित आहे. स्वामीनाथन आयोग हा आपला पहिला अजेंडा असला पाहिजे. त्या मागणीला धरून पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि जेव्हा 20-25 लाख का होईना या मागणीसाठी जेव्हा ठिया देऊन बसतील मंत्रालयाच्या आजूबाजूला, तर पंतप्रधानाला सुद्धा या पद्धतीचे निर्णय घेण्यावाचून दुसरा पर्याय उरणार नाही. देशाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पर्याय उरणार नाही आणि त्यातून कदाचित भारताला न्याय मिळण्याची दिशा निघू शकेल आणि त्या दिशेनं सुरुवात होईल. एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मराठा मुकक्रांती मोर्चाच्या लेटेस्ट अपडेटसाठी खाली दिलेले लाल सबस्क्राईब बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा.